येस, सगळ्यांचं स्वागत आहे डे 2 मध्ये. तर आपण आज डे 2 मध्ये टार्गेट करत आहोत. काय काय करायचं आहे आपल्याला? तर आपण ऑलरेडी टॉपिक्स डिसाईड केले होते, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार. तर आज आपलं टार्गेट आहे डिसिजन मेकिंग आणि लूप्स, या दोन गोष्टी आपल्याला आज डे 2 मध्ये शिकायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? डिसिजन मेकिंग अँड लूप्स. तर आज आपल्याला बरेच प्रोग्राम्स करायचे आहेत. सगळेजण तयार राहा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हा लागणाराच टॉपिक आहे. सगळ्यांना आवाज येतोय ना? एकदा कन्फर्म, एकाने कोणीतरी कन्फर्म केलं चालेल. आता आवाज येतोय का? येस. येस, थँक्यू आरती, थँक्यू व्हेरी मच. ओके, चलो. आता आपला डिसिजन मेकिंग आणि लूप्स. तर डिसिजन मेकिंग म्हणजे समजून घ्या. आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही गुगल पे ला गेला आहात आणि तुम्हाला मला 5,000 रुपये पाठवायचे आहेत. ओके, गुगल पे ओपन केलं, टकाटक ओके ओपन केलं आणि गुगल पे ओपन लगेच होतं का रे? ओपन होतं, पण ते विचारतं जर तुमच्या मोबाईल मध्ये फेस लॉक असेल तर फेस लॉक टाका, किंवा तो असं काहीतरी विचारेल की नंबर टाका. मग मी गेलो आणि 1 2 3 4 5 6 टाकलं. तो घेतो का? नाही. तो का घेत नाही? कारण तुम्ही जी सेट केली आहे तीच पिन तुम्ही दिली पाहिजे. म्हणजे काय? तो चेक करतोय तुम्ही दिलेली आणि त्याच्याकडे असलेली सेम मॅच होते का. मॅच झाली तर पुढं, नाहीतर सॉरी, यू आर आउट. सेम गुगल ह्याला गेला, एटीएम ला गेला, पैसे काढण्यासाठी गेला, कार्ड पुट केलं, तो विचारतोय पिनकोड टाका. पिनकोड बरोबर असेल तर पुढं, नाहीतर नाही. जीमेल लॉग इन करताय, ओटीपी मागतोय किंवा पासवर्ड मागतोय, पासवर्ड मॅच झाला तर पुढं येस. माझी 10वी झाली, 12वी झाली. 10वी झाल्यानंतर मला ठरवायचं आहे मी आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं किंवा डिप्लोमाला जायचं. आपले 4 ऑप्शन्स आपल्याला सर्वसाधारण असतात. मी आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं, हे कसं ठरतंय? ओके, हे ठरण्यासाठी गिव्ह मी जस्ट सेकंड. मी एक काहीतरी शेअर कंटेंट्स ओनली. ओके, तर आपण काय करतोय? जर मला, आपण एक लॉजिक ठरतो की जर मला 70% पुढे पडले मार्क्स, देन आय विल गो फॉर सायन्स ऑर डिप्लोमा. ओके, देन इफ आय गॉट 60% पेक्षा पुढं, देन आय विल गो फॉर कॉमर्स. ओके, जर मला 35% पुढं आणि 60% पर्यंत जर पडले तर आय विल गो फॉर आर्ट्स. अदरवाइज आय एम फेल, आय हॅव टू रिअपिअर फॉर एक्झाम. म्हणजे काय करतोय आपण? आपण डिसिजन मेकिंग करतोय आपल्या आयुष्यामध्ये. राईट. इथून लेफ्ट जायचं का राईट जायचं ठरवतोय आपण, कुठं जायचं त्याच्यानुसार. प्रोग्रामिंग मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे डिसिजन मेकिंग. राईट. सिम्पल एक्झाम्पल आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं? तर हे सॉल्व्ह करण्यासाठी पायथन मध्ये इफ नावाची कन्सेप्ट आहे. इफ, इफ नावातच आहे इफ. जर असं झालं तर. राईट. तर आता आपल्याला एक सिंपल प्रोग्राम लिहायचा आहे. पहिल्यांदा त्याच्या आधी मी सिंटॅक्स दाखवतो, इफचा सिंटॅक्स कसा असतो. इफ असा शब्द लिहायचा, त्याच्या समोर स्पेस देऊन कंडिशन लिहायची. ओके, थोडस सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे बघा. सी मध्ये वेगळा होता, पायथन मध्ये थोडा वेगळा आहे. इफ म्हणून लिहायचं, आपण गोल कंसामध्ये कंडिशन लिहायचो. इथं पायथन म्हणते की काही गरज नाही कंडिशन कंसामध्ये लिहायची. इफ कंडिशन कोलन. जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय करायचं? इथून आपण लगेच इथं लिहायचं नाही, तर थोडं टॅब मारायचं, म्हणजे आत ढकलायचं. त्याला इंडेंटेशन म्हणतात. आणि मग इथं तुम्हाला काय करायचं? कोड टू एक्झिक्यूट लिहायचं. जर कंडिशन ट्रू झाली तर काय करायचं आहे? इथं लिहायचं आहे. आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर काय करायचं? मग त्यासाठी आपण वापरतो एल्स. एल्स नंतर परत कोलन आणि तर म्हणायचं कोड टू एक्झिक्यूट इफ कंडिशन इज फॉल्स. कंडिशन इज फॉल्स. आणि हे काय? इफ कंडिशन इज ट्रू. काय करतोय आपण? हा कोड. मग सर मल्टिपल लाईनचा कोड असेल तर कर्ली ब्रॅकेट नाही, काय गरज नाही. इथं लाईन नंबर 2, लाईन नंबर 3, लाईन नंबर 4 असं लिहित जायचं. फक्त लक्षात ठेवायचं आहे की ह्याचं जे काय स्टार्टिंग पॉइंट आहे तो सगळ्यांचा सेम असला पाहिजे. दॅट्स ऑल. हाच एक पायथन मधला इफ कन्सेप्टचा रूल आहे. चला मग आपण पहिला प्रोग्राम करून बघूया. कशाचा? तर युजर कडून आपण एक नंबर इनपुट करून घ्यायचा. युजरला म्हणायचा एंटर 1 नंबर. ओके, आपला काय करायचं आहे? एंटर 1 नंबर किंवा एंटर एनी नंबर. आणि मग तुम्हाला सांगायचं आहे की तो
पॉझिटिव्ह आहे किंवा नाही. मग 5 आलं तर काय म्हणायचं आहे, नंबर इज पॉझिटिव्ह. काय मेसेज आला पाहिजे, नंबर इज पॉझिटिव्ह. आणि समजा मी -5 दिला तर काय आला पाहिजे, नंबर इज नॉट पॉझिटिव्ह असा मेसेज आला पाहिजे. राईट. मग आपण चला प्रोग्राम करूया. त्यासाठी मी जातोय आपल्या पायथॉनच्या बुटकॅम्पमध्ये आणि इथं मी काय करतोय, आपल्या फोल्डरमध्ये इथं नवीन फोल्डर तयार करतोय आणि ह्याला म्हणतोय मी डे 1 आणि हे सगळे प्रोग्राम्स मी सिलेक्ट करतोय आणि हे सगळे प्रोग्राम्स मी डे 1 या फोल्डरला शिफ्ट करतोय. फक्त उचलून ढकलायचं, ड्रॅग आणि ड्रॉप. बघा आपला हा डे 1 नावाचा फोल्डर कम्प्लीट मी क्लोज केलेला आहे. आता मी तयार करतोय डे 2 नावाचा फोल्डर आणि ह्या डे 2 मध्ये मी काय करतोय, आता प्रोग्राम लिहितोय कशाचा, चेक नंबर डॉट पी वाय, चेक NO डॉट पी वाय. ओके. मग आता ते कसं करायचं, ते करण्यासाठी जातोय नंबर इज इक्वल टू इंटीजर इन ब्रॅकेट म्हणतोय इनपुट. परत इनपुटच्या ब्रॅकेटमध्ये काय म्हणतोय, एंटर एनी नंबर कोलन ब्रॅकेट पूर, एंटर एनी नंबर. कंट्रोल B दाबलं तर इकडला कोड तुमचा आत बाहेर होतोय, म्हणजे तो हाईड होतोय, शो. एंटर एनी नंबर. आता मला काय करायचं, इफ चेक करायचा, इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0. मग आपल्याला माहिती आहे ना की आपण नंबर पॉझिटिव्ह कसा ठरवतो, जेव्हा नंबर मधली व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी असेल तर. मग आपण काय करणार आहे, प्रिंट म्हणणार आहे नंबर इज पॉझिटिव्ह. राईट. आणि मग आपण म्हणतो एल्स काय, प्रिंट नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. राईट. काय केलं आपण, इफ नंबर मधली व्हॅल्यू इज इट ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रिंट कर नंबर इज पॉझिटिव्ह, एल्स नंबर इज निगेटिव्ह. राईट. तिथे ट्रिक लक्षात येते का बघा, जेव्हा पण आपण व्हेरिएबलचं नाव देतोय आणि त्याच्या नंतर एक सिंगल इक्वल टू असतो, त्यावेळेला अर्थ काय होतोय, आपण राईट साइडची व्हॅल्यू नंबर नावाच्या व्हेरिएबल मध्ये पुट करतोय, आपल्या व्हेरिएबल मध्ये पुट करतोय. पण जर ती सिंगल इक्वल टू सोडून इतर कोणत्याही गोष्टी बरोबर वापरायला लागलो, त्यावेळेला आपल्या व्हेरिएबलला ऍक्च्युली व्हेरिएबल म्हणून तो काम करत नाही, तर व्हेरिएबल बदली व्हॅल्यू म्हणून काम करतो. व्हेरिएबल मधील व्हॅल्यू म्हणून काम करतो. म्हणजे जेव्हा पण आपण सिंगल इक्वल टू बरोबर वापरतोय, त्याला रूल लक्षात घ्या, तो काय करतोय, असाइन होतोय, व्हॅल्यू त्याच्यामध्ये येऊन पडते. आणि जेव्हा तो इक्वल टू सोडून बाकी कोणत्याही ऑपरेटर बरोबर वापरतोय, ऑपरेटर म्हणतात त्याला, त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतोय, त्यातील व्हॅल्यू. मग इथं आपण काय केलंय, इफ नंबर मधली व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 असेल तर नंबर इज पॉझिटिव्ह, एल्स नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. इथं मी रन करतोय, रन करण्यासाठी डायरेक्टली बटन दाबतोय. रन केल्यानंतर बघा इथं आपल्याला मेसेज आला, एंटर एनी नंबर. तर मी देतोय इथं 5 आणि एंटर मारतोय, नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. परत रन करायचा, अप की मारा, एंटर म्हणा, -5 एंटर, नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. CLS परत रन करतोय अप की मारून आणि म्हणतोय 0 आणि आउटपुट काय येणार सांगा आता, नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. सर परफेक्ट आहे की, पण आपल्याला काय पाहिजे आता, एक नेक्स्ट प्रोग्राम करायचा आहे. त्यासाठी मी काय करतोय, यालाच आपण एक्सटेंड करायचं आहे. आता काय करायचं मला, आता परत विचारायचं आहे एंटर एनी नंबर आणि -5 म्हटला की नॉट पॉझिटिव्ह नाही आला पाहिजे, काय आला पाहिजे, निगेटिव्ह असा मेसेज आला पाहिजे. आणि जर 0 दिला तर 0 हा पॉझिटिव्ह पण नाही आहे आणि निगेटिव्ह पण नाही आहे. मग इथं म्हणायचं आहे नंबर इज नॉट पॉझिटिव्ह आणि काय, अँड नॉट निगेटिव्ह. ओके. मेसेज तुम्हाला जो द्यायचा आहे तो. आपण असं म्हणतो, नंबर इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. ओके. यस. इंग्लिश प्रॉपर. नंबर इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. चला मग आपण काय करूया, या प्रोग्राम मध्ये इथं आपण आता थोडस एक गोष्ट वाढतो, त्याला म्हणतात लॅडर. लॅडर म्हणजे काय, सीडी. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, चौथी असं आपण स्टेप मध्ये काम करत जातोय. कसं करणार, इफ म्हणतोय, इफ पहिली कंडिशन, कंडिशन 1, त्याच्या आतमध्ये टॅब मारून लिहायचं. काय करायचं, कोड टू एक्झिक्यूट इफ कंडिशन 1 इज ट्रू. हा कोड कधी रन होणार, इफच्या आतमधील जर कंडिशन 1 ट्रू असेल तर. परत म्हणतोय मी एलिफ. एल्स इफ नाही वापरत आहे, इथं आपण एलिफ वापरतोय. काय करायचं आहे, कंडिशन 2. आता इथला कोड कसा रन होणार, जर कंडिशन 2 इज ट्रू असेल तर. ओके. कंडिशन 2 इज ट्रू असेल तर. मग इथं फार मोठा प्रश्न आहे, सर कंडिशन 1चं काय झालं, इथं त्याच वेळेला येतो तो,
जेव्हा कंडिशन 1 इज फॉल्स अँड कंडिशन 2 इज ट्रू, म्हणजे काय करतो तो पहिल्यांदा चेक करतो या कंडिशन मध्ये, जर ही कंडिशन ट्रू असेल तर इथं जाणार, ट्रू नसेल तरच इथं जाणार, ट्रू नसेल तरच. मग परत मी काय करू शकतोय, एलिफ म्हणू शकतोय कंडिशन 3. आता तुम्ही सांगा काय होईल इथं, इथं कंडिशन कोड टू एक्झिक्यूट टॅब मारून लिहायचं. कधी, इफ कंडिशन 1 अँड कंडिशन 2 आर फॉल्स अँड कंडिशन 3 इज ट्रू, म्हणजे काय बघा, तो पहिली कंडिशन चेक करतोय सॅटिस्फाय होते का, होते, गो फॉर इट. नाही तर नेक्स्ट कंडिशन चेक, ती कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही, देन गो फॉर नेक्स्ट कंडिशन. आता तुम्ही पाहिजे तेवढ्या नेक्स्ट 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 जाऊ शकता. आणि त्यालाच म्हणतात लॅडर. लॅडर म्हणजे काय, शिडी. शिडी मध्ये काय होतं, पहिल्या पायरीवर चढतो तिथं आपण थांबत नाही, पुढच्या पायरीवर जातो, पुढच्या पायरी. पण पहिल्याच पायरीवर चढल्यानंतर आपलं काम होत असेल तर आपण पुढच्या पायरीवर जातो का, नाही जात. तर इथं ट्रू आलं तर तो इथं कोड एक्झिक्यूट करतोय आणि इथून तो डायरेक्टली बाहेर पडतोय. बाहेर म्हणजे कुठं, इफच्या बाहेर. पण सर असं घडतं का हो, की कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3 अशा किती कंडिशन, सर कुठलीच कंडिशन सॅटिस्फाय नाही झालं तर काय करायचं, तर आपण म्हणतोय काय, एल्स हा ऑप्शन वापरतो. एल्स, एल्स म्हणजे काय, कोड टू एक्झिक्यूट वेन नो वन कंडिशन इज ट्रू. कोणतीच कंडिशन ट्रू नाही आहे तर काय करायचा, एल्स मधला कोड. म्हणजे आपण काय काय बघितलं बघा, आपण फक्त इफ वापरू शकतोय, आपण इफ बरोबर एल्स वापरू शकतोय, आणि तिसरा ऑप्शन काय आहे, इफ, एलिफ, 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 एलिफ आणि शेवटला एल्स. राईट. तर हे 3 ऑप्शन वापरतोय आपण. चला मग आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये आपण चेंज करणार आहोत. इथं काय म्हटलं आपण, इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0 देन आन्सर काय कर, प्रिंट कर, नंबर इज पॉझिटिव्ह. मग इथं म्हणतो मी एलिफ. आता इथं फक्त अलाइनमेंट प्रॉपर चेक करा काय आहे, इफ ची आणि एलिफ ची अलाइनमेंट सेम आहे बघा, सेम म्हणजे काय, एका लाईन मध्ये आहे. इथं म्हणतो इफ नंबर इज लेस दॅन 0, मग काय करणार आपण, प्रिंट करणार नंबर इज निगेटिव्ह. आणि सगळ्यात शेवटला एल्स काय म्हणणार, नंबर इज नायदर नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, असाही मेसेज देऊ शकतोय, किंवा नंबर इज 0 म्हणू शकतोय, किंवा तुम्हाला आणखी काय म्हणायचं ते देऊ शकतोय. आता आणखी काय मला ठरवायचं आहे का नाही, तर आपण इथं काय करतोय, आपल्या मॅनेजरला किंवा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ज्याला काम करतो ना, त्याला मेसेज पण काय असला पाहिजे ते लिहून येतं. राईट. कदाचित त्याच्यानंतर पूर्णविराम लिहून येईल. ओके, तर तो पूर्णविराम पण टाकला गेला पाहिजे. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला फार उपयोगाला येईल. आणि ह्याच्यामुळे तुमचं अप्रिसिएशन वाढतं कंपनीमध्ये. उगाचच मनानं काहीतरी मेसेज देतोय नाही. आता इथं नंबर इज एनओ म्हटला, एनओ नंतर डॉट आला पाहिजे कदाचित, किंवा इथं नंबर असा पूर्ण शब्द लिहिला गेला पाहिजे. हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर डॉक्युमेंटेशन बघून ठरवायचं. अलाइनमेंट प्रॉपर, ह्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत. आता गेलो पुन्हा रन करतोय आणि आता म्हणतोय मी काय, सर नंबर देतोय 60, एंटर, तर नंबर इज पॉझिटिव्ह. CLS मारतोय म्हणजे क्लिअर स्क्रीन, परत रन करतोय म्हणजे -555, एंटर, नंबर इज निगेटिव्ह. परत रन करतोय आणि म्हणतोय 0, नंबर इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. आणि अशा तऱ्हेने आपण इफ आणि एल्स इफ म्हणजे एलिफ आणि एल्स असं बघत आलेलो आहे. चला मग आता आपल्याला काय करायचं आहे, काही प्रोग्राम्स सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्यांना कन्सेप्ट कळाले का, येस ऑर नो, सगळ्यांनी मेसेज करू शकतात, कळाला असेल तर येस, काही डाऊट असेल तर तो डाऊट टाईप करा, आपण तो सॉल्व्ह करू. ओके, सगळ्यांच्या मेसेजची वाट बघतोय मी, येस ऑर नो, सगळ्यांना कन्सेप्ट कळाले का, येस. चला सगळ्यांनी मेसेज करायचा, सगळ्यांनी मेसेज करायचा. आय वॉन्ट एव्हरीवन टू बी एंगेज्ड. ओके, येस, येस, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. आणि इथं पण काय करतोय, आपण चेक करतोय कंडिशन, इफ एल्स, इफ एल्स, इफ एल्स. नेक्स्ट ऑप्शन काय आहे, सर आता आपण काय करूया, काही प्रोग्राम्स सॉल्व्ह करूया. कुठले कुठले प्रोग्राम्स करायचे आहेत, तर मी एकदा मला जस्ट आपण आयगॅपच्या एका, आपण युट्यूब चॅनल तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, तर मी युट्यूब चॅनलवर जातोय आणि तिथं मी काही व्हिडिओज ऑलरेडी बनवून ठेवले सी प्रोग्रामिंगचे, आणि त्याच्यामध्येच काही मी क्वेश्चन्स त्या व्हिडिओच्या खालीच टाकलेले आहेत. युट्यूबवर जातोय आणि मी इथं आयगॅप सर्च करतोय, आयगॅप टेक्नॉलॉजीज. ओके, एंटर, जातोय इथं आयगॅप टेक्नॉलॉजी चॅनलवर जातोय, इथं जातोय प्लेलिस्ट, प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर सी प्रोग्रामिंगची एक प्लेलिस्ट आहे, सी प्रोग्रामिंग, येस.
This is your brain when you're struggling to focus. ओके, याच्यामध्ये डिसिजन मेकिंग नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्या आतमध्ये जातोय. I don't have a degree from IIT or IIM, but I still want to an 18 to 20 LPSR. येस, आणि याच्या लिस्ट मध्ये मी काय केलं आहे, क्वेश्चन्स टाकलेले आहेत. किती क्वेश्चन्स आहेत? एकूण 4 क्वेश्चन्स आहेत. कॉपी करतोय आणि मी काय करतोय, इथं क्वेश्चनची लिस्ट आपल्याकडे आणून पेस्ट करतो. ओके, मग आपण काय करूया, सॉल्व्ह करायला चालू करूया. इथं मी आपला युट्यूब क्लोज करतोय. येस, क्वेश्चन काय आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू फाइंड मॅक्झिमम नंबर बिटवीन 2 नंबर्स. 2 नंबर मधला नंबर पहिला मोठा आहे की दुसरा मोठा आहे, आपल्याला ते फाइंड करायचं आहे. चला मग क्वेश्चन काय बघा. राईट अ प्रोग्राम टू फाइंड मॅक्सिमम नंबर बिटवीन 2 नंबर्स. मग आपण काय करायचं आहे, एंटर फर्स्ट नंबर म्हणून इथं दिला 55. परत मेसेज आला पाहिजे एंटर सेकंड नंबर कोलन 65 स्पेस किंवा ओके कंटिन्युअस, नो प्रॉब्लेम. आणि इथं म्हणतोय आता काय, मला मेसेज आला पाहिजे सेकंड नंबर इज लार्जेस्ट, असा मेसेज आला पाहिजे, किंवा इज मॅक्सिमम. ओके, पुन्हा रन केला, ऑपोजिट असेल तर आला पाहिजे फर्स्ट नंबर इज मॅक्सिमम, आणि लास्ट आला पाहिजे बोथ आर इक्वल्स. बोथ आर इक्वल्स, असे 3 मला मेसेज आले पाहिजे. चला मग आपण काय करूया, प्रोग्राम लिहूया. इथं जातो लेफ्ट साइडला, डे 2 मध्ये जातोय, डे 2 ला क्लिक करतोय आणि इथं म्हणतोय प्लस बटन, आणि इथं म्हणूया काय मॅक्सिमम डॉट पी वाय. आपण इथं करूया नंबर 1 इज इक्वल टू, इथं म्हणतो इंटीजर इनपुट एंटर फर्स्ट नंबर. बघा प्रॉपर मेसेज आलाय का. यस, याच्यानंतर कोलन नंतर मी स्पेस कॅन्सल केलाय, कारण मी इथं देतानाच दिलेलं नाही ना स्पेस. एवढे छोटे छोटे ऑब्झर्वेशन पाहिजे. ओके, नंबर 2 म्हणतोय सेम कॉपी पेस्ट, इथं बघा काय आलं एंटर सेकंड नंबर कोलन एंटर. आता मी काय करतो, इफ नंबर 1 मधली व्हॅल्यू ही नंबर 2 पेक्षा मोठी असेल तर प्रिंट कर, काय प्रिंट कर, सेकंड फर्स्ट नंबर इज मॅक्सिमम. मी काय करतोय, मेसेज डायरेक्टली कॉपी करतोय, फर्स्ट नंबर इज मॅक्सिमम. एलिफ काय, नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1, नंबर 1 प्रिंट करायचं आहे, सेकंड नंबर इज मॅक्सिमम. आणि सगळ्यात शेवटला काय, एल्स बोथ नंबर्स आर इक्वल. मेसेज कसा आहे बघायचं आपलं, बोथ आर इक्वल्स. मग मी काय करतोय, हाच मेसेज कॉपी करतोय, त्याचं म्हणतोय बोथ आर इक्वल्स. राईट, बोथ आर परफेक्ट. रन करतोय बघा, रन केल्यानंतर इथं मेसेज आला फर्स्ट नंबर 55 एंटर, 65 एंटर, सेकंड नंबर इज मॅक्सिमम. परत सीएलएस करतोय, परत अप की मारतोय 65 55 एंटर. राईट, परत रन करतोय, इथं म्हणतोय 55 55 बोथ आर इक्वल्स. म्हणजे काय झालं, पहिल्या कंडिशन मध्ये 65 वॉज लार्जेस्ट, म्हणजे तो इथं सक्सेस आला, इथं आला सेकंड नंबर लार्जेस्ट. परत केल्यानंतर काय आला 65 इज ग्रेटर दॅन 55, इथं आला, इथं आल्यानंतर काय आलं एल्स. परफेक्ट, आपला पहिला प्रोग्राम सक्सेसफुल झालेला आहे. कोणता, पहिला प्रोग्राम. राईट, प्रोग्राम टू फाइंड मॅक्सिमम. बघा इंडेंटेशन बघायचं आहे, प्रॉपर इंडेंटेशन पाहिजे, फार महत्वाचा विषय हाच. समजा मी हेच एका लाईन मध्ये घेतलं तर एरर येतो बघा लगेच, रेड कलर मध्ये एरर आला, आणि हा व्हीएस कोडचा फायदा आहे, म्हणून आपण व्हीएस कोड वापरला. राईट, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, राईट अ प्रोग्राम टू चेक इफ नंबर इज इवन ऑर ऑड. काय वापरा, मॉड्युलस ऑपरेटर वापरा. सो व्हॉट इज इवन नंबर ते पहिल्यांदा माहित पाहिजे, नाहीतर काय होतं, आपण प्रोग्राम लिहायला चालू करतोय आणि आपल्याला माहितच नसतं काय करायचं आहे. कंडिशन पहिल्यांदा सॅटिस्फाईड पाहिजे, पहिल्यांदा माइंड क्लिअर पाहिजे, आपल्याला कुठं पोहोचायचं ते माहित पाहिजे, कोणत्या कोणत्या वेळेला जाणार ते माहित पाहिजे, आणि मग आपल्याला काय करायचं, कोडिंग करायचं आहे. कसं करणार, इथं जातोय, एक्झाम्पल घेऊया, एंटर एनी नंबर, एंटर एनी नंबर. इथं म्हणतोय मी 55, तर मला मेसेज आला पाहिजे काय, 55 इज ऑड. सर हे कसं ठरलं, तर कोणत्याही संख्येला जर 2 न भागलं तर बाकी काय येते, बाकी बाकी कशी आणायची असते, पर्सेंट सिम्बॉलनं बाकी आणतं. बाकी जर इज इक्वल टू 0 असेल, इज इक्वल टू डबल वेळा डबल इक्वल टू वापरायचं आहे का. सिंगल इक्वल टूचा अर्थ काय होतोय, असाइन, आणि डबल इक्वल टूचा अर्थ काय होतोय, चेक कर की लेफ्ट साइड आणि राईट साइड सेम आहे का. मग हा काय करतो, पहिल्यांदा 55 ला 2 न भागतो, बाकी आली 1, 1 आणि 0 इक्वल आहेत का, नाही, मग तो काय करणार, एल्स मध्ये जाणार. मग आपल्याला काय करायचं, येस इवन आणि ऑड. जर 55 ला पूर्ण भाग झाला तर तो ऑड आहे,
आणि जर 64 ला पूर्ण भाग जातोय कारण रिमाइंडर 0 राहतोय मग तो इव्हन आहे. म्हणजे चला बा आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे. जातोय इथं म्हणतोय मी प्लस इव्हन ऑड डॉट पी बार. इथं म्हणतोय मी नंबर आता एकच नंबर घ्यायचा म्हणतो नंबर 1 नंबर 2 घेत नाही. इथं म्हणतोय इंटिजर इनपुट एंटर अ नंबर एंटर एनी नंबर म्हटलेला आहे आपण. मग जातो मी एंटर एनी नंबर. इथं स्पेस दिला नाही दिला डिपेंड आहे आपल्या. या इथं स्पेस दिलेला आहे बघा. दिस इज गुड टायपिंग स्टँडर्ड. ओके. तर एक इंग्लिश मध्ये रूल आहे, जेव्हा पण आपण डॉट देतोय, पूर्णविराम देतोय, कॉमा देतोय, सेमीकोलन देतोय, क्वेश्चन मार्क देतो किंवा आणखी काही सिम्बॉल देतोय, त्यावेळेला आपण काय करतोय त्याच्यानंतर एक स्पेस दिला पाहिजे. हे इंग्लिशचं स्टँडर्ड. ओके. इव्हन मराठीमध्ये पण तसंच आहे, पण हे इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता काय करायचं आहे, इफ म्हणायचा. इफ नंबरला 2 न भागूया तर बाकी 0 राहिली तर आपण काय करणार आहे, प्रिंट. आणि हा काय तर नवीन ऑप्शन आला बघा. काय म्हणतोय, एफ म्हणायचं. एफ एफ म्हणजे काय, फॉर्मॅट. आणि जिथं जिथं तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तिथं आपण काय करतोय, कर्ली ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल पाठवतोय आणि तो म्हणतोय नंबर इज इव्हन. मेसेज काय आहे, नंबर इज इव्हनचा ई आपल्याकडं स्मॉल केस मध्ये होता आणि त्याच्यानंतर डॉट पाहिजे म्हणून डॉट. आणि मग एल्स मध्ये म्हणतोय मी काय, प्रिंट नंबर इज ऑड. इथं काय होतं, इथं हा कर्ली ब्रॅकेट ऍज इट इज प्रिंट होत नाही. तर इथं काय होतं, नंबर मधली व्हॅल्यू प्रिंट होते. चला मग आपण त्याला रन करून बघूया. रन म्हणतोय मी, इथं रन बटनवर क्लिक करतोय आणि तो विचारतोय नंबर द्या. इथं म्हणतोय 55 एंटर. इथं बघा आला 55 इज ऑड. ह्याच प्रोग्राम मध्ये मी चेंज करतोय, हा एफ काढतो. एफ काढल्यानंतर काय होतंय बघा, रन करतोय आणि आता म्हणतोय 55. बघा कर्ली ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज प्रिंट झाला. म्हणजे आपण काय सांगतो त्याला, बाबा असं काय करू नकोस, तू काय कर, फॉर्मॅट कर. फॉर्मॅटिंग, ह्याला फॉर्मॅटिंग म्हणतात. म्हणजे काय, डायरेक्टली आतली व्हॅल्यू घे. मग काही लोकांना हे आवडतं, दॅट इज गुड. आणि काही लोकांना असंही आवडतं. मी पर्सनली मी असं वापरतोय. काय वापरतोय, पहिल्यांदा म्हणतोय मी नंबर कॉमा इज इज इव्हन डॉट. नंबर इज इव्हन डॉट. परत रन करतोय बघा. इथं म्हणतोय मी 54 एंटर. बघा सेम आउटपुट आलं. मग एकाच आउटपुटला पोहोचण्यासाठी हा पण ऑप्शन आहे आणि हा पण ऑप्शन आहे. तुम्हाला जो आवडेल तो वापरा. ओके. तुम्हाला जो आवडेल तो वापरा. मला पर्सनली हा आवडतो, पण इंडस्ट्रीवाले सगळेजण जास्त हे वापरतात. मग काही फरक पडत नाही. हा पण वापरा, तो पण वापरा. नो प्रॉब्लेम. इज दॅट क्लिअर? आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. टाइप सी फॉर क्लिअर. येस, आय एम वेटिंग फॉर मेसेज. टाइप सी फॉर क्लिअर. Yes, thank you very much. Thank you very much. चलो, let us go for next program. Next program काय आहे? Next question आहे, write a program to find whether year is leap year or not. चला, मग सगळ्यांना क्वेश्चन आहे, टेल मी लीप इयर म्हणजे काय? मी मेसेजची वाट बघतोय सगळ्यांची. लीप इयर म्हणजे काय? चलो, सगळ्यांनी मेसेज करा, लीप इयर म्हणजे शॉर्ट मध्ये लिहा, खूप मोठं लिहू नका. तुम्हाला मी समजून घेऊ शकतो इथं. तुम्ही तुमचा अंडरस्टँडिंग आहे ते शॉर्ट मध्ये सांगा. मेसेज टाइप करा, व्हॉट इज लीप इयर. इट इज बिटवीन. सेंटेन्स कसं यूज करायचं फॉर्मॅटचं. ओके. एक्झाम्पल सांगा, कोणतं इयर लीप इयर आहे? हा, 4 इयर्स मधून येतं ते. बरोबर, परफेक्ट. चला अजून काय? ओके, गो अहेड. सर 366 दिवस येतात त्या वर्षामध्ये, म्हणजे 2024. बरोबर, परफेक्ट. सताक्षी बरोबर आहे. व्हेरी गुड. इयर डिवायडेड बाय 4. भाग्यश्री परफेक्ट सांगते बघा. इयर डिवायडेड बाय 4. सर बरोबर आहे तुमचं. सगळ्यांचं परफेक्ट आहे. 366 दिवस येतात त्याच्यामध्ये, हे परफेक्ट आहे. पण ऍक्च्युअली ते कसं असतं, तुम्ही 366 दिवस असतात मोजणार का? नाही. आता इथं थोडंसं मी तुम्हाला मी माझं नॉलेज दाखवणार आहे, किती काय काय माहिती. हा, व्हेरी गुड आशुतोष, परफेक्ट. इयर मॉड 4 इज इक्वल टू 0 अँड इयर मॉड 100 इज नॉट इक्वल टू 0 और इयर मॉड 400 इज इक्वल टू 0. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. आता मेसेज थांबवा सगळ्यांनी. आशुतोष आशुतोष हॅज गिवन परफेक्ट आन्सर. ओके, काय आन्सर आहे बघा आणि कसा आहे बघा. सर
2000 हे वर्ष लीप आहे का? येस इट इज. आपण मराठी लोकांनी काय अभ्यास केला आहे? जर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले की ते लीप इयर आहे. राईट, असं आहे. पण ऍक्च्युअली तसं नाही आहे ते. ऍक्च्युअली काय होतं, त्या वर्षामध्ये एकूण 366 दिवस येतात, म्हणून फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येतात. मग तुम्हाला मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, सर डिसेंबर महिन्यात 32 का नाही आहे? फेब्रुवारी महिन्यात का 29 दिवस आले? सगळ्यांना क्वेश्चन का आला का बघा. सर फेब्रुवारी महिन्यात का आलं? जरा ट्रिक आहे ते, विचार करा काय करणार. ओके, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच आहे, पण आपण आपल्या थोड्याशा संस्कृतीबद्दल, ह्या कॅलेंडर बद्दल थोडंसं नॉलेज घेऊया आणि मग आपण परत पुढे कोडिंगला जाऊया. कारण दुनियादारी तर समजली पाहिजे ना कोडिंगच्या दुनियेतली, आणि मग पुढे जायचं. तर इथे एक रूल आहे. काय रूल आहे? सर आपला मराठी मराठी लोकांचा पहिला महिना कोणता असतो रे? मराठी महिने 12. पहिला कोणता? चैत्र. चैत्र महिना, बरोबर. थँक्यू, परफेक्ट. चैत्र महिना. सर मग मला सांगा, चैत्र महिन्यामध्ये नेमकं काय असतं? आपला गुढीपाडवा चालू होतो ना त्याला, म्हणून परफेक्ट. मग आपला चैत्र महिना किंवा गुढीपाडवा कोणत्या महिन्यात असतो बघा? शक्यतो तो मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात येतो. मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात येतो. मग संपूर्ण जगातलं, अमेरिकेतलं म्हणा किंवा अमेरिकेच्या आधी इंग्लंड मधलं कॅलेंडर जे होतं, ते इंग्लंड मधलं कॅलेंडर हे ऍक्च्युअली चालू होतं, तो मार्च महिन्यापासून चालू व्हायचं. ऍक्च्युअली त्यांचा पहिला होता मार्च महिना. ओके, जे मी अभ्यास केला त्याचं सांगतोय. कारण तुम्ही सांगा, ऑक्टोबर महिना कितवा आहे रे? 10वा आहे. पण ऑक्टो म्हणजे काय? 8. ऑक्टोबर म्हणजे 8 ना, 8वा. मग हा 10वा कसा काय झाला? कारण ऍक्च्युअली टेक्निकली पूर्वी काय होतं, मार्च महिना एक होता, एप्रिल महिना दुसरा होता, मे महिना तिसरा होता, जून महिना चौथा होता, जुलै महिना 5वा होता, जुलै नंतर मग ऑगस्ट, तो कितवा होता? 6वा होता. सप्टेंबर म्हणजे काय? सप्टेंबर म्हणजे 7वा होता, आणि ऑक्टोबर होता 8वा. नोव्हेंबर नावात आहे, नोव्हेंबर 9वा. डिसेंबर वॉज 10th, डिसेंबर. जानेवारी वॉज 11 आणि फेब्रुवारी वॉज 12th. म्हणून फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस. मग सर हे काय असं घडलं की जानेवारी पहिल्यांदा त्यांनी काय केलं? ओके, कुणाला याचं कारण माहिती असेल तर मेसेज करा. आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. कुणाला कारण माहिती आहे का त्याचं? असं काय झालं की सर जानेवारी पहिला का आला? येस येस, माहिती नाही आपल्याला. थँक्यू. तर रिझन हे आहे, जीसस ख्राइस्ट, येशूचा जन्म कधी झाला? येशूचा जन्म झाला 25 डिसेंबरला. आपण ख्रिसमस साजरा करतो ना 25 डिसेंबर. मग त्यांनी काय विचार केला इंग्लिश लोकांनी, की जीसस ख्राइस्ट म्हणजे आपण नवीन वर्षाची सुरुवात समजायची. आणि त्यांनी समजलं काय, 25 तारखेपासून जी पण पहिली तारीख येईल ते म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. आणि हे कधी घडलं? 2000 वर्षापूर्वी, जवळजवळ 2-2.5 हजार वर्षापूर्वी. 2022. हा, आता किती चालू आपलं? 2024-25 चालू आहे, राईट. 2024 वर्षापूर्वी जीसस जन्माला आले. एसी आणि बीसी म्हणतात ना, बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट. ओके, जीसस त्यांच्या पूर्वी आणि जीससच्या नंतर. मग आपण येतो तो एसी मध्ये येतो, आफ्टर ख्राइस्ट मध्ये. मग त्याने काय केलं? चालू केला. जानेवारी त्यांचा पहिला बनला आणि मग आपलं उलट झालं. म्हणून मग आपण काय करतोय? फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस एक्स्ट्रा येतो. ठीक आहे सर. मग आता हे झालं इंग्लिशचं. जरा आपल्या मराठी लोकांचं पण माहिती करून घ्या आपण. पहिला महिना आपला चैत्र, मग वैशाख, मग ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, असं वगैरे काय काय येतं आपल्याला. मला पण ते परफेक्ट पाठ नाही आहे. पण आता मग तुम्हाला मला परत परत प्रश्न विचारायचा आहे. आपण प्रोग्राम बघणार आहोत, डोंट वरी. पण इथं थोडस एक्स्ट्रा नॉलेज म्हणून. तर आपल्याला माहिती आहे का रे, एकादश कधी असते? एकादशी आपण करतो ना, किंवा कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी साजरी करतो, किंवा रामनवमी साजरी करतो आपण, किंवा रथ सप्तमी साजरी करतो, किंवा रंगपंचमी साजरी करतो. हे काय आहे? पंचमी म्हणजे काय? यस. तर आता इथं आपण मराठी जरासं आपण समजून घेऊया. राईट, श्रावण, आषाढ, कार्तिक, बरोबर, परफेक्ट. तर आता बघा जरासं,
असं समजून घ्या. काय मी जरा माझी बुद्धी पाजळलोय समजून घ्या, असं समजला तरी चालेल. पण मला थोडस आपल्या कल्चर बद्दल थोडं सांगायची इच्छा आहे. तर आपल्याकडे पण 12 महिनेच आहेत, नो प्रॉब्लेम. पण प्रत्येक महिना हा 2 भागांमध्ये डिवायडेड आहे. 2 पार्ट्स ऑफ एव्हरी मंथ. ऑफ मंथ. राईट. सगळ्यांना प्रश्न पडला असेल बघा, किंवा तुम्हाला पडला का धोंड्याचा महिना येतो बघा, वर्षात 3 वर्षात एकदा येतो बघा, त्याला अधिक महिना म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात. तर आपल्याकडे यस, पौर्णिमा नंतर डेज कॅल्क्युलेट होतात. परफेक्ट. पौर्णिमा आणि अमावस्यानंतर. यस. तर आपला जो काय मराठी महिना आहे, तो महिना 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला भाग आहे त्याला म्हणतोय आपण शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष. पक्ष पक्ष म्हणजे काय? पंधरवडा. आणि दुसरा आहे तो कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष. ओके. याच्यामध्ये 2 डिवायडेड आहे. म्हणजे की झालं 15 दिवस आणि 15 दिवस. ओके. तर शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे पौर्णिमा. कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस असतो म्हणजे ती म्हणजे अमावस्या. मग अमावस्या झाली की मग आपला पहिला दिवस. पहिल्या दिवसाला आपण काय म्हणतो? प्रथमा म्हणतो. प्रथमा. त्यानंतर मग द्वितीया, तृतीया, चतुर्थी, नरक चतुर्थी आपण परवा साजरी केली दिवाळीला. ओके. सॉरी, नरक चतुर्थी नसते, नरक चतुर्दशी असते. चतुर्दशी म्हणजे काय ते पुढे सांगतोय. नंबर 2 द्वितीया, मग तृतीया, चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. गणपती आपण संकष्टी करतोय, संकष्ट चतुर्थी. मग पंचमी, मग षष्टी, सप्तमी, मग अष्टमी. म्हणून कृष्ण 8व्या दिवशी जन्मले म्हणतात त्याला अष्टमी म्हणतो. 9व्या दिवशी राम जन्मले म्हणून राम नवमी म्हणतो. 10व्या दिवशी दशमी, राईट, विजयादशमी दसरा, राईट. 10व्या दिवशी रावण मेला, राईट. त्याच्यानंतर मग ते एकादशी. एकादशी म्हणजे 11वा दिवस. एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी काय असते रे? द्वादशी. द्वादशी, द्वा प्लस दशी, 10 प्लस 2, द्वादशी. त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस. चतुर्दशी म्हणजे 14वा दिवस. आणि मग अमावस्या किंवा पौर्णिमा, कुठल्या पक्षामध्ये आहोत ते. मग असं 12 महिने गुणिले 30 दिवस झाले किती? 360. सॉरी, 360. राहिले किती हो वर्षातले? 5 दिवस एक्स्ट्रा झाले की हो. ह्या 5 दिवसाचं काय करायचं? 5 दिवस ठेवा तसंच पहिल्या वर्षाला. पुढच्या वर्षी परत 5 दिवस गोळा होतात. परत त्याच्या पुढच्या वर्षी परत 5 दिवस गोळा होतात. झाले किती दिवस? 3 वर्षाचे म्हणून झाले 15 दिवस. 15 डेज ऑफ 3 इयर्स. आणि मग 3 वर्षानंतर एकदा काय येतोय? अधिक महिना येतो, धोंड्याचा महिना. राईट. येस. सगळ्यांना आवडला असेल तर सगळ्यांनी ऑसम असा मेसेज करा. ऑसम. ऑसम. आपला किती डिटेल आहे बघा. ऑसम. राईट. वेन आय स्टडीड इट आय वॉज व्हेरी हॅपी. अरे किती खतरनाक गोष्टी आहेत या. येस. तर आपले जे काय आपले वैदिक संस्कृती आहे, शास्त्र आहे, ओके, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी. मी असं म्हणत नाही की हिंदू धर्म ग्रेट आहे, मुस्लिम ग्रेट आहे, ख्रिश्चनिटी ग्रेट आहे किंवा वी आर ग्रेट. नाही, एक सिंपल आयडिया आहे की जे काय आपण कल्चर फॉलो करतोय त्यातली गोष्टी ज्याला मी हा अभ्यास केला ना, आय वॉज इन द स्काय. अरे खतरनाक गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून पॉइंट मध्ये येतं 365 दिवस पुढे 2 का 3 तास एक्स्ट्रा येतात. मग ते पण गोळा होतात. इंग्लिश कॅलेंडर मध्ये काय होतं? ते गोळा होतं. काहीतरी 6 तास एक्स्ट्रा येतात, 5 ते 6 तास. आणि ते 4 वर्षाचे गोळा होतात आणि म्हणून तो काय होतो? एक्स्ट्रा दिवस येतो इंग्लिश कॅलेंडर मध्ये. ओके. इंग्लिश कॅलेंडर मध्ये काय आहे? ऍक्च्युली आपलं इयर जे आहे, चंद्राला जो पृथ्वीभोवती फिरायचा जो काळ लागतो, सॉरी चंद्राला नव्हे, चंद्राला 1 दिवस लागतो. सूर्याला सूर्याच्या भोवतीनं पृथ्वीला फिरायला 365 दिवस 6 तास समथिंग लागतात. आणि ते म्हणजेच 6 तास 6 तास 6 तास गोळा होतात. आणि मग इंग्लिश कॅलेंडर मध्ये 4 वर्षानंतर एकदा एक्स्ट्रा येतो. पण त्याच्यामध्ये पण पॉइंट मध्ये आहे. ओके. आणि मग त्याच्यानुसार तो काय होतं? असं ठरतं. आता इथे एक रूल आहे. इंग्लिश कॅलेंडर आपण कसं समजून घ्यायचं? इयर लीप आहे किंवा नाही? तर इथं रूल आहे. जर त्याला 4 ने भाग जायचं असेल, इफ इट इज डिव्हिजिबल बाय 4, देन यस इट इज लीप इयर. पण परत रूल आहे. काय? जर तो इफ इट इज डिव्हिजिबल बाय 400, then it is leap year. Yes, it is leap year. But if it is divisible by 100,
डिव्हिजिबल बाय 100 देन इट इज नॉट लीप इयर. म्हणजे काय बघा, हे काय समजलं असेल तर काही हरकत नाहीये. इथं काय करतोय आपण, 1996 हे लीप इयर आहे का? हो आहे, येस. मग मी काय करतो, येस ची थोडीशी लिस्ट करूया आपण. 1996 आहे, येस. 2000 आहे का? आहे. कारण का त्याला 400 न भाग जातो. सर पण 2100 आहे का? सॉरी, इट इज नॉट. मग इथं आपण नो मध्ये गेलं पाहिजे, 2100. सर 2001 आहे का? नाही. सर 2200 आहे का? नाही, 2200 पण नाही. का? कारण त्याला 100 ने भाग जातो. म्हणजे दर 100 वर्षानंतर असं काहीतरी होतं की, म्हणजे पॉईंट मधल्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन असं होतं की तिथं ते बसवत नाही. म्हणजे 2004 आहे का? हो आहे. 2008 आहे का? मग आपल्याला काय करायचं आहे, हे 3 रूल कंबाईन करायचे आहेत आणि मग लीप इयरचा प्रोग्राम करायचा आहे. मग इथं जातोय मी आणि इथं म्हणतोय नेक्स्ट, इथं म्हणतोय प्लस, इथं म्हणतोय लीप इयर डॉट पीवाय. इथं म्हणूया आपण इयर इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर अ इयर. इफ इयर मॉड 4, आता ह्याच्यामध्ये काय काय आलंय बघा, मल्टिपल गोष्टी आल्या. मग आपण काय करूया, इफ इयर मॉड 4 इज इक्वल टू 0 असेल तर डायरेक्टली लीप इयर म्हणू नका त्याला. त्याच्या आधी काय करूया आपण, इफ इयर मॉड 400 देन प्रिंट इट ॲज अ येस इट इज लीप इयर. येस इट इज लीप इयर. ओके. एलिफ जर 100 न भाग गेला तर नो इट इज नॉट लीप इयर. आणि मग परत म्हणतोय मी, एलिफ जर 4 न भाग झाला तर म्हणायचं येस इट इज लीप इयर. आणि सगळ्यात शेवटला काय म्हणणार आहे, नो इट इज नॉट लीप इयर. इथं बघा 1, इथं 2. मग काय झालं, इफ 400 न भाग झाला, येस इट इज लीप इयर. जर 100 न भाग गेला तर इट इज नॉट. कारण का 400 न भाग झाला की 100 जातोच ना, म्हणून आपल्याला ते काय करायला लागेल, हे वेगवेगळं कंडिशन लिहायला लागेल. 4 न भाग गेला तर म्हणायचं येस इट इज लीप इयर. आणि जर गेलाच नाही तर आपण काय करतोय, इट इज नॉट लीप. चला रन करतोय. इथं म्हणतोय 2000, येस इट इज लीप इयर. सेस क्लिअर स्क्रीन, येस. तर म्हणतोय 2004, येस इट इज लीप इयर. परत रन करतोय, म्हणतोय 2100, सॉरी इट इज नॉट लीप इयर. परत रन करतोय, परत रन म्हणतोय मी 2025, सॉरी इट इज नॉट लीप इयर. परफेक्ट. आणि अशा तऱ्हेने आपण हा प्रोग्राम सॉल्व्ह केला आहे. आता मला इथं नवीन काही गोष्टी शिकवायच्या आहेत तुम्हाला. सर मला जर 2 कंडिशन एकत्र चेक करायचे असतील तर, हे आणि हे, तर आपण काय करतोय, अँड ऑपरेटर वापरतोय. अँड. ओके. अँड म्हणजे काय, पहिली पण बाजू ट्रू, दुसरी पण बाजू ट्रू, आउटपुट इज ट्रू. म्हणजे काय, आत जाणार. पहिली कंडिशन ट्रू आहे अँड दुसरी कंडिशन फॉल्स आहे, तर इथं आउटपुट येणार फॉल्स. सर पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन ट्रू आहे, आउटपुट येणार फॉल्स. आणि सर पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन फॉल्स आहे, आउटपुट येणार फॉल्स. म्हणजे काय व्हायला पाहिजे, अँड ऑपरेटर आपण जर वापरला तर दोन्ही पण कंडिशन ट्रू पाहिजे. आणि दुसरा काय ऑप्शन आहे, टी ऑर ऑपरेटर, आउटपुट येणार आहे ट्रू. ट्रू ऑर फॉल्स, आउटपुट काय येणार ट्रू. कारण का दोन्ही पैकी नावात आहे ना ऑर, यापैकी फॉल्स ऑर ट्रू आला, आउटपुट काय येणार आहे ट्रू येणार आहे. आणि फॉल्स ऑर फॉल्स, आउटपुट येणार आहे राईट. आता मग आपण काय करूया, याला प्रोग्राम मध्ये बसवायचा प्रयत्न करूया. मी तर म्हणतोय मी काय, इफ इयर मॉड 400, येस. अँड इथं अँड असं वापरायचं नसतंय, सॉरी, AND अँड वापरायचा. डबल अँड कधी वापरतात, डबल अँड वापरतात जेव्हा तुम्ही कुठं सी मध्ये, C++ मध्ये, जावा मध्ये, .NET मध्ये काम करत सर. आणि इथं आपण अँड असा ऑपरेटर वापरतो. अँड इयर मॉड 100 इज इक्वल टू 0 और इयर मॉड, ओके, इयर मॉड 4 इज इक्वल टू 0. आणि मग म्हणतो आपण याला येस येस येस. आणि इथं म्हणतो, पण इथं असं घोळ केला आपण. काय घोळ केला, काय केलंय बघा आपण, काय तर चुकतंय का माझं बघा, लॉजिकली सांगा बघूया कोण. मला वाटतं आशुतोषने काहीतरी मेसेज केला होता. लेट मी चेक आशुतोषचा मेसेज. आशुतोष समथिंग अँड ऑरचं कॉम्बिनेशन करून पाठवलं होता. दॅट वॉज टू गुड. इथं आपण म्हटलं 4 न भाग गेला आणि 100 न जात नाही. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. इथं काय केलंय, इथं इथं ऑर वापरायचं आहे आणि इथं अँड वापरायचं. मी थोडंसं उलट केलं. 400 न भाग गेला तर यस इट इज लीप इयर ऑर. आता इथं काय केलंय, अँड ऑरचं कॉम्बिनेशन ज्याला करतो ना त्याला कंस वापरायचं. कंस इथं वापरायचं, इथं वापरायचं. का वापरायचं सांगा,
इथं ह्या दोन्ही पैकी कंडिशन चेक पण नॉट इक्वल टू वापरायचा, थोडस चुकलं तर नॉट इक्वल टू म्हणजे नाही. ओके, जर तुम्हाला हे सोपं जातं तर हे करा. मला पर्सनली हे सोपं जातंय लॅडर वालं इफ एल्स इफ खेळ करायला. तर तुम्हाला हे एकाच कंडिशन मध्ये बसवायचं आहे तरी पण वर्क होतं. रन करून बघूया आपण. इथं म्हणतोय 2000, यस इट इज लीप इयर. परत रन करतोय. इथं म्हणतोय 2004, येस इट इज लीप इयर. परत रन करतोय 2100, सॉरी इट इज नॉट लीप इयर. परत रन केला 2000 किती 2008, येस इट इज लीप इयर. परत रन करतोय. इथं म्हणतोय 2009, इट इज नॉट लीप इयर. राईट. आणि अशा तऱ्हेने आपण कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. येस. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं, लीप इयरचा प्रोग्राम सॉल्व्ह केला. तर तुम्ही हाही करू शकताय किंवा हाही करू शकता. तर याला म्हणतोय आपण काय, डिसिजन मेकिंग. इज इट क्लिअर? मेसेज टाईप करायचा सगळ्यांनी. येस क्लिअर असेल तर सी टाईप करायचं आहे. यस. थँक यू एव्हरीवन. सगळ्यांना समजत आहे. आय एम व्हेरी हॅपी. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट नंबर बिटवीन 3. काय आहे क्वेश्चन? 3 नंबर घ्यायचे आहेत युजर कडून आणि त्यातून आपला फाइंड करायचा आहे लार्जेस्ट नंबर कोणता. कसं करणार? त्यासाठी जाऊया आपण आपल्या प्रोग्राम मध्ये. इथं म्हणतोय डे 2 मध्ये म्हणतोय प्रोग्राम. इथं म्हणतोय लार्जेस्ट डॉट पी वाय. बाय मिस्टेक हा प्रोग्राम मी बाहेर टाकला, याला मी आज शिफ्ट करतो. नो प्रॉब्लेम. आता जाऊया लार्जेस्ट प्रोग्राम मध्ये. इथं म्हणतोय मी काय, इथं म्हणतोय मी नंबर 1 इज इक्वल टू म्हणतोय इंटीजर इन ब्रॅकेट इनपुट एंटर फर्स्ट नंबर. डन. नंबर 2 एंटर सेकंड नंबर. नंबर 3 एंटर थर्ड नंबर. आता आपलं काय करायचं बघा. आपला काय करायचं आहे, मेसेज आला पाहिजे काय, एंटर फर्स्ट नंबर सेकंड नंबर थर्ड नंबर. समजा 10 20 आणि 30 दिलं तर मला मेसेज आला पाहिजे काय, थर्ड नंबर इज लार्जेस्ट किंवा 30 इज लार्जेस्ट. 30 इज लार्जेस्ट. परत रन केला. समजा 10 30 आणि 20 दिला तर मला पाहिजे आला पाहिजे 30 इज लार्जेस्ट किंवा 30 इज लार्जेस्ट. परत समजा मी असं दिलं तर 30 30 तरी पण आला पाहिजे 30 इज लार्जेस्ट. समजा मी काय केलं 30 30 30 दिला तर मला मेसेज आला पाहिजे काय, ऑल आर इक्वल. ऑल आर इक्वल. ओके, ह्याचे वेगवेगळे व्हर्जन्स होतात. मी सध्या सोपा व्हर्जन. चला मग आपण काय करूया, इफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 आणि नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 3, आपण काय करूया, म्हणूया प्रिंट एफ नंबर 1 इज लार्जेस्ट नंबर. काय केला, आणि दोन कंडिशन चेक केल्या, नंबर 1 आणि हा नंबर 2 दोन पेक्षा. एल्स इफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1 आणि नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 3. इथं म्हणतोय प्रिंट नंबर 2 इज लार्जेस्ट. पण इथं ग्रेटर दॅन इक्वल टू आलंय बघा का, पण चेक करतोय. नेक्स्ट काय आहे, एल्स काय म्हणायचं आहे, नंबर 3 इज लार्जेस्ट. चला रन करून बघूया आपण. इक्वलचा आपण विचार केलेला नाही आहे. इथं म्हणतोय मी 10, दुसरा म्हणतोय 20, तिसरा म्हणतोय 30. आउटपुट आलं 30 इज लार्जेस्ट. येस. परत रन करतोय. म्हणतोय 10 30 20. इथं म्हणतोय 30 इज लार्जेस्ट. परफेक्ट. परत रन करतोय. इथं म्हणतोय 30 20 10 30 इज लार्जेस्ट. परत रन करतोय 30 30 20 30 इज लार्जेस्ट. परत रन करतोय 30 20 30 30 इज लार्जेस्ट. परत रन करतोय 20 30 30 30 इज लार्जेस्ट. परत रन करतोय आणि म्हणतोय 30 30 30 30 इज लार्जेस्ट नंबर. ऍक्च्युअली बघितलं तर बरोबर पण आन्सर आहे, पण मला इक्वल टू बघायचं असलं तर काय करणार आपण, इथं म्हणतोय मी एलिफ नंबर 3 नंबर 3 नंबर 3 आणि मग शेवटला म्हणतोय एल्स. इथं म्हणतोय प्रिंट ऑल नंबर्स आर इक्वल. इथं रन करतोय आणि लास्ट कंडिशन आपण चेक करून बघूया. 30 30 ऑल नंबर 30 इज लार्जेस्ट नंबर. अरे ये क्या हो गया, काय झालं बघा, कुठल्या कंडिशन मध्ये गेलो आपण, 30 हा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे का, अरे ग्रेटर दॅन इक्वल टू झाला. इथं म्हणतोय मी ग्रेटर दॅन
ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन झालं. आणि त्यात आपण याच्यामध्ये परत काय करायला लागेल, आपल्याला परत एलसीएफ वाढावं लागेल. नंबर 1 आणि नंबर 2 हा इक्वल टू असेल तर म्हणायचं आहे नंबर 1 अँड नंबर 2 आर लार्जेस्ट नंबर. परत एलिफ केला, नंबर 1 नंबर 3 आणि लास्ट एलिफ काय आहे. एकूण 8 कंडिशन झाल्या तर इथं 8 कंडिशन कोणत्या कोणत्या. इथं काय उलट जरा वेगळं केलं बघा. नंबर 1 हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे, नंबर 1 हा नंबर 3 पेक्षा मोठा आहे, नंबर 1 इज लार्जेस्ट, नंबर 2 हा नंबर 1 पेक्षा आणि नंबर 2 हा नंबर 3 पेक्षा लास्ट आहे, नंबर 2 इज लार्जेस्ट. एल इफ नंबर 3 हा ग्रेटर दॅन आहे नंबर 1 पेक्षा आणि नंबर 2 पेक्षा. येस, पहिले दोन एक सारखे आहेत आणि पहिला नंबर मोठा आहे तिसऱ्यापेक्षा. आपण म्हणतोय नंबर 1 आणि नंबर 2 आर इक्वल आणि लार्जेस्ट. नंबर 1 आणि नंबर 3 हा इक्वल आहे आणि एक नंबर 2 पेक्षा ग्रेटर आहे, तर आपण म्हणतो नंबर 1 आणि नंबर 2. आणि एलिफ कोणतं सेम. आता रन करून बघा, आपण जरासं ट्रिक केले बघा मी इथं. आता काय करतो आपण 30 आणि 20 दिला तर काय होणार आहे, 30 आणि 30 आर इक्वल आणि लार्जेस्ट. मग तुम्हाला मेसेज असा द्यायचा असेल तर देऊ शकता, किंवा आपण असं म्हणू शकतोय नंबर 1 हे फॉर्मॅटिंग बंद करा जर तुम्हाला असं पाहिजे असेल, म्हणजे नंबर आला मेसेज आला पाहिजे. यस, तुम्हाला काय आउटपुट पाहिजे त्याच्यावरून ठरवायचं आहे. ओके, प्रोग्राम थोडासा मोठा झाला. ओके, नंबर 2. यस, राईट. फॉर्मॅटिंग कॅन्सल करायचं फक्त. ओके, आणि आता रन केला तर आता आपल्याला जसं बघायला आउटपुट चांगलं वाटतं. 30 आणि 30 चांगलं वाटत नव्हतं ना. आपण म्हणूया 30 आणि 20. काय आलं, नंबर 1 आणि नंबर 2 आर लार्जेस्ट नंबर्स. ठीक आहे, आणि अशा तऱ्हेने आपण इफ एल चा कन्सेप्ट कम्प्लीट केला आहे. राईट. क्वेश्चन नंबर 14 सॉल्व्ह झालेला आहे. इथंपर्यंत आपलं डिसिजन मेकिंग संपतं. सर, डिसिजन मेकिंग साठी स्विच केस वापरतात का? सॉरी, पायथन मध्ये स्विच केस नाही. पायथन मध्ये एकच ऑप्शन आहे, इफ इफ आणि इफ. आणि आपण इफ बरोबर काय काय वापरलं, इफ एलिफ एल्स वापरला, अँड आणि ऑर वापरलं. राईट. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? आय वेटिंग फॉर युअर मेसेज. सगळ्यांनी सांगायचं आहे क्लिअर. सी. येस, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे खूप आभार, सगळ्यांचं लक्ष आहे. आय एम व्हेरी हॅपी. एक्साइटेड. राईट. नाऊ लेट अस गो फॉर नेक्स्ट कन्सेप्ट, ज्याचं नाव आहे लूप्स. LOOPS. लूप्स कशासाठी वापरतात? समजा तुम्हाला मी एक क्वेश्चन दिला, कॅन यू हेल्प मी. आता तुम्हाला लूप माहिती असेल तरी पण एक सिंपल प्रश्न आहे. मला एक प्रोग्राम लिहायचा आहे, त्या प्रोग्राम मध्ये काय झालं पाहिजे, 1 पासून 10 पर्यंत नंबर प्रिंट झाले पाहिजे. कसं करणार, प्रिंट 1, प्रिंट 2, प्रिंट 3, प्रिंट 4, 5 असं करायचं लागेल. बरोबर. 1 ते 10 प्रिंट करणं सोपं आहे. प्रिंट 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 आपण लिहू शकतो. मग 1 ते 100 करा म्हटलं तर 100 लाईन वेळा प्रिंट लिहायला लागेल. नाही, नॉट गुड प्रॅक्टिस. मग आपल्याला काय करायचं आहे, एकच गोष्ट रिपीटेडली करायची असेल पण व्हॅल्यू डिफरंट आहे, आपण वापरतो लूप्स. टू परफॉर्म सेम ऑपरेशन्स रिपीटेडली वी यूज लूप. मग पायथन मध्ये 2 लूप्स आहेत. पहिला आहे व्हाईल लूप, दुसरा आहे फॉर लूप. पायथन मध्ये डू व्हाईल लूप वगैरे काही असा प्रकार नाही, फक्त व्हाईल लूप आहे. आणि दुसरा आहे फॉर लूप. अरे व्हेरी गुड सर. मग आता इथं आपल्याला फार महत्वाची गोष्ट शिकायची आहे. जर लूप आपल्याला वापरायचा असेल, एकच गोष्ट रिपीटेडली करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला 4 गोष्टी माहित असाव्या लागतात. 4 थिंग्स आर नीडेड फॉर लूप प्रोग्राम्स. कुठल्या कुठल्या? नंबर 1 काय, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट. म्हणजे आपण काय म्हणतोय, स्टार्ट म्हणूया आपण, कुठून सुरुवात करायची आहे, किंवा ह्याला आपण म्हणतोय इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे काय, सुरुवात कुठून करायची. नंबर 2, सर कुठपर्यंत जायचं आहे, म्हणजे काय, टिल
किंवा कुठं म्हणूया आपण फ्रॉम आणि व्हेअर टू रीच, आपण असं म्हणूया कंडिशन. नंबर 3, सर किती पावलं टाकत जायचं आहे? 1 पाऊल टाकू का 2 पाऊल टाकू का मागं जाऊ उलटा पाऊल टाकू? म्हणजे काय आपण काय म्हणूया आपण फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड असं म्हणूया. फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड, याला काय म्हणतो आपण स्टेप म्हणतो. आणि नंबर 4 सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर करायचं काय आहे? म्हणजे काय ऍक्च्युअल ऑपरेशन, याला आपण म्हणतोय काय ऑपरेशन. तर तुम्हाला जेव्हा पण प्रोजेक्ट मध्ये रिक्वायरमेंट येईल, जी येतेच येते, त्यावेळेला तुम्हाला ह्या 4 गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेतच. आणि देन अँड देन ओनली यू शुड गो फॉर रायटिंग प्रोग्राम. अदरवाइज प्रोग्राम लिहिण्यासाठी मागं जायचं नाही. तुम्हाला क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, ते काय पाहिजे ते क्लिअर पाहिजे, त्याशिवाय गडबड करायची राईट. चला मग आता आपण शिकूया व्हाईल लूप. व्हाईल लूप मला काय करायचं आहे, एक प्रोग्राम लिहायचा आहे. कशासाठी? नंबर प्रिंट करायसाठी. 1 2 3 4 कुठपर्यंत 10 पर्यंत. आता मला सांगा इथं तुमची सुरुवात कुठून आहे? 1 पासून सुरुवात करायची आहे. थांबायचं आहे कुठपर्यंत? 10 ला. कुठं जायचं आहे? एक एक स्टेप पुढे जायचं आहे. आणि करायचं काय आहे? प्रिंट करायचं आहे. हे 4 ऑपरेशन क्लिअर आहेत का? ओके. चला मग व्हाईल लूपच्या सिंटॅक्स मध्ये आपण काय करतोय, सगळ्यात पहिल्यांदा आपण इनिशियलायझेशन करतोय. इथं नो सेमिकॉलन ऍट ऑल. त्याच्यानंतर मग व्हाईल असा कीवर्ड वापरायचा असतो. व्हाईल असा कीवर्ड, कीवर्ड म्हणजे काय सिस्टीमचा वर्ड. आणि इथं आपल्याला कंडिशन द्यायची आहे. त्याच्यानंतर म्हणायचं आहे कोलन, परत एंटर मारायचं आणि टॅब मारायचं, म्हणजे व्हाईल लूपच्या आतमध्ये जायचं. इथं काय करायचं आपला ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे कुठलं ऑपरेशन हे आलं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्टेप करायची आहे. स्टेप करायची आहे. मग काय होतं, हा सुरुवात होते इथून, इथं जातो, पुढच्या कंडिशनला चेक करतोय कंडिशन आहे का. जर कंडिशन ट्रू असेल तर तो आत जातो, ऑपरेशन करतो, स्टेप करतो. स्टेपच्या खाली काही ऑपरेशन असल्यामुळे तो काय करतो, पुन्हा वरती येतो कंडिशनला, परत कंडिशन चेक करतो, कंडिशन सॅटिस्फाय होते, ऑपरेशन करा, परत स्टेप करा, परत कंडिशनला जा, स्टेप करा, कंडिशनला जा, स्टेप करा, कंडिशनला. कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, इथून डायरेक्टली या लाईनला या, व्हाईल लूपच्या बाहेर. बघा 4च्या 4 ऑपरेशन आपण एका ठिकाणी लिहिलेत का? 1 2 3 आणि 4 आहेत का? येस. चला मग आपण एक प्रोग्राम करूया 1 ते 10 नंबर प्रिंट करण्यासाठी. राईट, त्यासाठी जातोय मी इथं. यस, इथं म्हणतोय काय क्लिक, इथं म्हणतोय काय प्रिंट नंबर्स डॉट टीवा. काय करूया सर, आय काय वापरायचं तर आता मी आयच वापरलं. इथं आपण नंबर सुद्धा म्हटलं शकतो ना, नंबर 1 नो प्रॉब्लेम, नंबर 1 नो प्रॉब्लेम. खरं कोडिंग मध्ये लोक आय वापरतात. आय का वापरतात? आयचा अर्थ आहे इटरेशन. इटरेशन रिपीट 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 करतोय म्हणून आय वापरतात. आय जे के. मग आपण काय वापरूया, आय वापरूया. आय इज इक्वल टू 1. कुठून सुरुवात करायची ती, याला म्हणतोय आपण इनिशियलायझेशन. कुठं पण जायचं आहे, व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 10. जोपर्यंत आय ची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 10 होत नाही तोपर्यंत, म्हणजे आय 10 पेक्षा लहान आहे, येस आत जा. इथं म्हणायचं आहे काय, प्रिंट कर आय ची व्हॅल्यू आणि मग काय कर, आय ला 1 न वाढव, आय इज इक्वल टू आय प्लस 1. म्हणजे काय, आय मध्ये एक व्हॅल्यू ऍड कर आणि त्याला असाइन कर. मग काही लोक असं लिहितात किंवा काही लोक आय प्लस इक्वल टू 1 लिहितात. या दोन्हीचा अर्थ तोच आहे. मग आता मी हा सोपा वापरतोय, नो प्रॉब्लेम. बघूया रन करून. इथं म्हणतोय मी रन आणि इथं बघा 1 ते 10 नंबर प्रिंट झाले. सर हे नेक्स्ट लाईनला का प्रिंट झाले? नाव व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सर मला नेक्स्ट लाईनला नको होतं, झालं ओके आहे, आउटपुट आलेलं आहे, पण मला असा आउटपुट पाहिजे होतं कसं, 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 7 8 9 आणि 10. सर काय करतात, आता इथं लक्षात घ्यायचं आहे फार इम्पॉर्टंट मुद्दा. जेव्हा पण आपण प्रिंट फंक्शन वापरतो, त्याच्यामध्ये कंसामध्ये जेव्हा पण एखादी व्हॅल्यू देतोय, त्याला ती व्हॅल्यू तो डायरेक्टली प्रिंट करतोय आणि कर्सर नेक्स्ट लाईनला लिहून ठेवतोय. काय करतोय, कर्सर नेक्स्ट लाईनला लिहून ठेवतोय. म्हणजे इथं काय केलं, मी प्रिंट केलं ए अभिजित, परत प्रिंट म्हटलं मी माझं आडनाव प्रिंट करतोय गाताडे. आता हे 2 केलं तर काय होणार आहे, पहिल्यांदा अभिजित प्रिंट झाला,
कन्सोल मध्ये आणि नेक्स्ट लाईनला कर्सर जाऊन थांबला. मग गाताडे प्रिंट झाला, परत नेक्स्ट लाईनला कर्सर जाऊन थांबला. पण सर मला एकाच लाईनला पाहिजे, मग काय करायचं? मग आपण प्रिंटला एक अजून एक्स्ट्रा पॅरामीटर पाठवायचं ज्याचं नाव आहे एंड. एंड आणि इज इक्वल टू म्हणायचं आहे ब्लँक. कशामध्ये ब्लँक? डबल कोट मध्ये एक स्पेस. म्हणजे काय? अभिजित प्रिंट कर आणि स्पेस प्रिंट कर आणि मग गाताडे प्रिंट कर आणि तिथं नेक्स्ट लाईन जा. का? कारण इथं प्रिंट नंतर आपण काय केलं, एंड दिलेलाच नाही, त्यामुळे तो नेक्स्ट लाईनला जातो. आता माझं डिमांड काय? असं प्रिंट व्हायला पाहिजे. मग काय करणार आपण? हे करण्यासाठी आपण म्हणतोय प्रिंट आय कॉमा एंड इज इक्वल टू डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये स्पेस. इथं म्हणतोय परत CLS, परत रन करतोय. बघा 1 ते 10 नंबर प्रिंट झाले. एकदम इझी. सर मला डिमांड आहे. आता तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन आहे, काय पाहिजे बघा मला? आउटपुट काय पाहिजे? 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश असं पाहिजे. सांगा बघा आउटपुट काय काय करायला लागेल मला याच्यात प्रोग्राम मध्ये चेंज? मला इथं एंड इज इक्वल टू डबल कोटच्या आतमध्ये फक्त डॅश टाकावं लागेल. आउटपुट काय आलं बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंतर सुद्धा डॅश आला. नो प्रॉब्लेम. आपण तसं सांगितलं म्हणून तसं आलेलं. राईट. आपण इथं एंड मध्ये काय करतोय? यस, स्पेस देतोय. आता तुम्ही मला सांगा बघूया, जर मी इथं ब्लँक दिला तर ब्लँक म्हणजे काय? देर इज नो स्पेस ऍट ऑल. काय केलं? एंड इज इक्वल टू ब्लँक. आउटपुट काय येईल? आउटपुट येणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जोडून. राईट. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे? येस. आशुतोष थँक्यू. रिपीट करूया आपण, नो प्रॉब्लेम. येस. सगळ्यांना क्वेश्चन आहे की पहिल्यांदा आपण एवढं कळालं का सगळ्यांना? येस. मेसेज करा सगळ्यांनी. एवढं कळालं का? व्हाईल आय लेस दॅन 10 प्रिंट कर आय. आय एक न वाढवत जा. येस, थँक्यू. माझं डिमांड काय आहे? माझं डिमांड आहे की सर प्रत्येक नंबर नेक्स्ट लाईनला प्रिंट करू नका. 1 स्पेस 2 स्पेस 3 स्पेस 4 स्पेस 5 स्पेस असं पाहिजे. एक स्पेस न पाहिजे. मग असं जर मला प्रिंट करायचं असेल तर प्रिंट फंक्शन फक्त काम करत नाही. प्रिंटला आपला एक पॅरामीटर पाठवावा लागतो ज्याचं नाव आहे एंड. आपण काय सांगतोय? एंड. एंड स्पेस न कर बाबा असं सांगतोय. एंड स्पेस न कर म्हणजे काय झालं? आपण शेवटला सांगायचंय कॉमा एंड इज इक्वल टू स्पेस. मग तो डबल कट मध्ये द्या, नो प्रॉब्लेम. सिंगल कोट मध्ये द्या, नो प्रॉब्लेम. दोन्ही चालतं. फक्त नियम काय आहे? जर सुरुवात झाली डबल कोटनं तर एंड झाला पाहिजे डबल कोटनं. सिंगल कोटनं सुरुवात झाली तर एंड झाला पाहिजे सिंगल कोटनं. आणि इथं म्हणतो मी CLS. परत रन करतोय आता. आता मला डिमांड काय आहे? मला प्रश्न आहे की जर मी एंड मध्ये स्पेस दिलाच नाही, इक्वल टू ब्लँक दिलं, सिंगल कोट मध्ये ब्लँक दिलं, तर आउटपुट काय येतं आपलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देर इज नो स्पेस ऍट ऑल. का? कारण तुम्ही सांगितलंयच ना एंड करू नकोस, स्पेस. एंड कर ब्लँक. इज दॅट क्लिअर? चला, आय एम वेटिंग फॉर मेसेज. इज दॅट क्लिअर? येस किंवा सी? येस. सगळ्यांना क्लिअर आहे? यस. व्हेरी नाईस. किती सोपं आहे. आपण व्हाईल लूप वापरून करू शकतोय. यस. आता सगळ्यांना मला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे. आता मला काय करायचं आहे? सर उलट प्रिंट करायचं आहे. म्हणजे काय? पहिल्यांदा 10, मग 9, मग 8, मग 7, मग 6 असं डॉट 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 1 पर्यंत. काय करावं लागेल मला सांगा बघूया आता? काय करावं लागेल? मला इनिशियलायझेशन बदलावं लागेल. कुठून सुरुवात करायची आहे? आपल्याला आय ची 10 पासून सुरुवात करायची. मग कंडिशन काय द्यावं लागेल? आय ग्रेटर दॅन इक्वल टू 1 करावं लागेल. आणि आय एक एक वाढवत जाऊन चालणार नाही. आय न मायनस मायनस करावं लागेल. काय चेंज केला बघा आपण? उलट्या स्टेप लावल्या फक्त. तर चुकून मी आय +1 ठेवला असतं तर काय झालं असतं सांगा? आय 10 आहे. 10 1 पेक्षा मोठा आहे का? हो आहे. प्रिंट कर 10 आणि थांब. नेक्स्ट लाईनला जा. 10 ला 1 न वाढव म्हणजे 11. परत वरती गेला. 11 ग्रेटर दॅन 1 आहे का? आहे. प्रिंट 12 13 13 14 15 आणि हा 1 पेक्षा नेहमी मोठाच असणार आहे कारण इनफायनाईट लूप मध्ये गेलेला आहे आपला प्रोग्राम. इनफायनाईट लूप मध्ये. बघा मी रन करतो, लक्षात येईल तुमच्या. इनफायनाईट लूप मध्ये गेला आहे. सर मला इनफायनाईट लूप मध्ये नको आहे. मला काय पाहिजे आहे?
परफेक्ट पाहिजे म्हणतात मी म्हणतो आय इज इक्वल टू आय मायनस कंट्रोल सी दाबलं की बंद पडतं. परत रन करतोय बघा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हेरी गुड. चला आता एक क्वेश्चन अजून एक आहे. ओके, मी ह्याच्यातच 3-4 क्वेश्चन घेतोय जेणेकरून तुम्हाला लूप कन्सेप्ट कळेल. मला काय पाहिजे माहितीये का? मला पाहिजे आहे 1 पासून 100 पर्यंत तेच नंबर प्रिंट झाले पाहिजे ज्यांना 2 न भाग जातो. म्हणजे कुठलं? 2 4 6 8 10 12 100 पर्यंत 98 आणि 100 असं झालं. मग ह्या प्रोग्राम मध्ये मला काय चेंज करावं लागेल? इथं म्हणतोय मी आय इज इक्वल टू 2. कुठपर्यंत? आय लेस दॅन इक्वल टू 100. प्रिंट कर आय आणि आय ची व्हॅल्यू काय कर? 2 न वाढव बाबा. दॅट्स ऑल. इथं मी रन करतोय बघा. 2 पासून 100 पण झालं का? व्हेरी नाईस. व्हेरी. मग सर मला 1 3 5 असे पाहिजेत तर म्हणायचं 1. आता रन करतोय बघा. व्हेरी नाईस. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे? व्हाईल लूप समजून घेतलेला आहे. सर समजा मी हे दिलं नाही तर काय होईल रे? हा इन्फायनाइट लूप मध्ये जाऊन अडकेल. इथं कंडिशन दिली नाही तर काय होईल? एरर देईल. काय म्हणेल? सर विदाउट कंडिशन कसं मी चेक करू शकतोय? सिंटॅक्स आहे. प्रिंट लिहिलं नाही तर काय होईल? काय नाही होणार. तो कंटिन्यू फक्त लूप मध्ये फिरणार. काय कामच नाही आहे. फिरून फक्त येणार. दॅट्स ऑल. राईट. आणि जर आय दिलाच नाही तर काय होणार? एरर येणार. आय ची व्हॅल्यू काय आहे? आय ची व्हॅल्यू माहिती नाही आहे त्यामुळे. राईट. तर फार काळजीपूर्वक प्रोग्राम लिहिला पाहिजे लूपचा. राईट. यस. इज दॅट क्लिअर? यस. सगळ्यांना क्लिअर आहे का? व्हेरी गुड. ओके. नाउ लेट अस गो फॉर नेक्स्ट कन्सेप्ट ज्याचं नाव आहे फॉर लूप. जो जगातला सगळ्यात जास्त वापरला जाणारा लूप आहे फॉर लूप. का? कारण त्याला जरा जागा कमी लागते. त्याला जागा कमी लागते. कसं करायचं? तर आता पायथन मध्ये फॉर लूप जरा जरा अँटिक आहे. फॉर लूप कसं अँटिक आहे? इथं पण त्या 4 गोष्टी घडतात. इनिशियलायझेशन, कंडिशन, ऑपरेशन, इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट किंवा म्हणजे स्टेप. ते कसं करायचं फॉर लूप मध्ये? ओके. ते करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. सिंटॅक्स दाखवतो मी. फॉर असा कीवर्ड वापरायचा. आय इन रेंज असं वापरायचं. रेंज म्हणायचं. रेंज. तर सिस्टीम मध्ये पायथन मध्ये एक रेंज नावाचं फंक्शन आहे. ते काय करतंय? त्याला सांगायचं आपण 3 व्हॅल्यू. एक सुरुवात कुठून करायची? एक थांबायचं कुठं? एक लेस द्या ना. तर 10 लिहिलं नाही मी. का? कारण तो 10 पर्यंत जातोय म्हणजे 9 पर्यंत जातोय. 10 ला जात नाही. आपल्याला 10 पर्यंत पाहिजे म्हणून काय केलं आपण? 11 दिला. आणि कितीनं वाढवायचं आहे? 1 न वाढवायचं. रेंज काय करतोय आपल्याला? रेंज फंक्शन is used to go from one value to next value with step. म्हणजे काय? रेंज स्टार्ट कॉमा एंड प्लस 1 प्लस कॉमा स्टेप. आपल्याला रेंजला 3 पॅरामीटर द्यावे लागतात. एक काय? कुठून सुरुवात करायची? दुसरी कुठपर्यंत जायचं आहे त्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू जादा आणि स्टेप म्हणजे पुढे जायचं असेल प्लस 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 1 1. सर 2 स्टेप जायचं असेल तर इथं म्हणायचं 2. सर 3 स्टेप असेल तर इथं 3. सर उलट यायचं असलं तर -1. दॅट्स ऑल. तर प्लस करूया. नो प्रॉब्लेम. चला मग आपण हाच प्रोग्राम मॉडिफाय करूया. नंबर प्रिंट करायचा 1 ते 10. कसं करणार? हा प्रोग्राम मी कट करून इथं ठेवतोय आपल्याकडं. ओके. कसं लिहायचं? फॉर आय इन रेंज 1 पासून 11 पर्यंत कॉमा 1 1 ने वाढवत जा. प्रिंट करा आय. किती झालं बघा? एकाच लाईन मध्ये मावलं. इथं करतोय रन. आउटपुट बघा 1 ते 10 पर्यंत प्रिंट झाले. पण सर 1 ते 10 मला काय पाहिजे होतं? नेक्स्ट लाईनला एकाच लाईनला पाहिजे कॉमा एंड इज इक्वल टू स्पेस CLS. परत रन करतोय 1 ते 10. किती सोपं आहे? रेंज. आता इथे एक छोटासा ट्रिक आहे. हे आपल्याला झालेलं आहे. ओके परफेक्ट. इथं पण समजलं असणारच आहे. नसेल तर आपण परत चर्चा करू याच्यावर. नो प्रॉब्लेम. सर हा शेवटचा एक द्यायची गरज आहे का हो?
शेवटचा एक स्टेप द्यायची गरज नाही. जर तुम्ही दिला नाही ना तर तो बाय डिफॉल्ट कन्सिडर करतो एक. बाय डिफॉल्ट काय कन्सिडर करतोय? एकच कन्सिडर. आणि जर दिला तर मग कन्सिडर करतोय 2. आता आउटपुट काय सांगा बघूया. 1 3 5 7 9. का 2 वाढव म्हटलेला? येस. म्हणजे तो देणं गरजेचं आहे का? नाही. दिला नाही तर तो काय करतोय? स्वतःची व्हॅल्यू कन्सिडर. सर माझं डिमांड आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन, 10 9 8 असं प्रिंट झालं पाहिजे. कुठपर्यंत? 1 पर्यंत. कसं करणार? त्यासाठी मी काय करतोय बघा, प्रोग्राम मध्ये चेंज करतोय. फॉर आय इन रेंज चालू करा 10 पासून, जावा 0 पर्यंत आणि एक एक स्टेप उलट या. एक एक स्टेप उलट या, म्हणजे -1 करा. बघा 10 9 8 7 6 5 4 3 2. किती सोपं आहे? येस. फक्त आपण काय केलं? -1. समजलं का सगळ्यांना? व्हेरी गुड. समजा मी असं केलं तर आता फक्त म्हटलं 10. आउटपुट काय नाही सांगा. आता आउटपुट काय येणार आहे? 10 म्हणजे काय? स्टार्ट काय एंड काय इन्क्रीमेंट? आउटपुट बघा 0 पासून 9 पर्यंत. म्हणजे जर तुम्ही एकच व्हॅल्यू दिला तर तो काय करतोय? कंडिशन म्हणून चेक करतो. म्हणजे कुठपर्यंत जायचं आहे ते. आणि स्टार्टिंग करतोय 0 पासून आणि एक एक वाढवत जातो. राईट. तर अशा तऱ्हेने आपण काय केलंय? रेंज वापरलेला आहे. येस. काय केलं आपण? फॉर आय इन रेंज. मी सगळंच कॉपी करतो हे. हा पण प्रोग्राम बरोबर आहे. हा पण बरोबर आहे. नो प्रॉब्लेम. उलटा प्रिंट काढला तर काय करणार आपण? परत म्हणतो पेस्ट. आपण 10 पासून चालू केलं, 1 पर्यंत 0 पर्यंत आलो, -1 करत आलो. हे सगळे पॉसिबिलिटीज तुम्ही ट्राय करून बघायच्या. येस. सगळ्यांना क्लिअर आहे का? येस ऑर नो? किती सोपं होतं? फॉर लूप तर एकदम इझी झाला. सांगा, पण मला वाटतं फार कमी वेळात आपण समजावून घेतलं. सगळ्यांनी मेसेज करायचा आहे क्लिअर, येस ऑर नो. ओके. फॉर लूप संपलेला नाही आहे. फॉर लूप आपण परत शिकणार आहोत पुढं. कधी? जेव्हा आपण अजून पुढच्या काही गोष्टी शिकणार आहोत त्यावेळेला. फॉर आय इन रेंज. डन. व्हेरी गुड. थँक यू व्हेरी मच. येस, आय एम व्हेरी हॅपी. सगळेजण ध्यानपूर्वक करतायत, प्रोग्राम समजून घेतायत. याची प्रॅक्टिस तुम्ही करालच अशी मी आशा करतोय. आता जाऊया आपण नेक्स्ट कन्सेप्टला, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? काय करायचं आहे आपल्याला? क्वेश्चन बघा. फार ट्रिकी क्वेश्चन विचारणार आहे मी तुम्हाला. ओके. सगळ्यांनी लक्ष द्या. काय करायचं बघा. मला ते नंबर प्रिंट करायचे आहेत. ओके. प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 100. ओके. काय केलं? प्रिंट्स नंबर फ्रॉम 1 to 100. ओनली, ओके, सॉरी, डोंट प्रिंट number if it is divisible by 5. म्हणजे काय? 1 ते 100 पण नंबर प्रिंट कर, नो प्रॉब्लेम. पण जर त्याला 5 न भाग जात असेल ना तर तो प्रिंट करायचा नाही. म्हणजे काय आलं पाहिजे? 1 2 3 4 5 कॅन्सल करायचा. 6 7 8 9 10 कॅन्सल कर. 11 12 13 14 15 कॅन्सल कर. डॉट डॉट डॉट. शेवटला जाऊया. 97 98 99 100 प्रिंट करायचं नाही, कारण त्याला भाग जातो. येस. क्वेश्चन कळाला का सगळ्यांना? सगळ्यांना क्वेश्चन कळालाय का? येस ऑर नो? क्वेश्चन कळालाय का सांगा सगळ्यांनी? सगळ्यांना क्वेश्चन कळालाय का? येस. चला चला, सगळ्यांच्या मेसेजची वाट बघायला मी. चला. व्हेरी गुड. येस. चलो, मेसेज 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 मेसेज. चलो, थँक यू. राईट. भरपूर जण सगळेजण एंगेज आहेत. आय एम व्हेरी हॅपी. आता काय करायचं आहे बघा आपल्याला? काय करावं लागेल? इथं सांगावं लागेल की हे ऑपरेशन करू नकोस. म्हणजे कसं बघा, आता इथं जातोय, ह्याच प्रोग्राम मध्ये मॉडिफिकेशन करतो. इथं म्हणतो CLS, इथं म्हणतो डिलीट, इथं म्हणतोय काय? आय इज इक्वल टू 1, सॉरी, फॉर लूप आय इन रेंज. कुठून चालू कर?
1 पासून चालू कर, कुठं पण जा 101 पर्यंत जा आणि एक एकच्या स्टेपनं जा. प्रिंट करा आय, एंड करतोय कॉमा, एंड इज इक्वल टू स्पेस. आउटपुट बघा 1 ते 100 सगळे नंबर आले, पण 5च्या पुढे आलेलेच आहे. मग आपण काय करतोय, इथं म्हणतोय इफ जर आय ला 5 न भागलं आणि बाकी 0 आली तर आपण म्हणतोय कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय, अरे पुढचं ऑपरेशन करू नकोस, काय कर, इथून नेक्स्ट ला जा. म्हणजे काय, आय ची व्हॅल्यू वाढव, पुढे जा, आय ची व्हॅल्यू पुढे. बघा आउटपुट आता 1 2 3 4 5 स्किप झाला, 6 7 8 9 10 स्किप झाला, 14 नंतर 15 स्किप झाला, 19 नंतर 20 स्किप झाला. अँड किती सोपं आहे. कंटिन्यू काय करताय, फार महत्वाचा मुद्दा आहे. कंटिन्यू काय करतो, कीवर्ड इन्फॉर्म्स टू स्किप फर्दर ऑपरेशन इन लूप अँड गो फॉर इन्क्रीमेंट. म्हणजेच कुठं, गो फॉर स्टेप. कंटिन्यू काय करतोय, पुढचं ऑपरेशन स्किप कर आणि काय कर, पुढच्या स्टेपला जा. आपण काय केलं इथं, कंटिन्यू. डन. काय केलं आपण, कंटिन्यू केलं. समजलंय का सगळ्यांना, व्हेरी क्लिअर. यस, मेसेज करायचा आहे सी, क्लिअर. कंटिन्यू कीवर्डचा वापर. सिंपल. कंटिन्यूचं परत सांगायचं. व्हेरी गुड. चला, थँक्यू. काय आहे बघा, काही जणांना कळालेलं नाही. कंटिन्यू काय करतोय, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर काय करतोय, कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय, फॉर लूप मध्ये पुढे जाऊ नकोस बाबा, इथलं ऑपरेशन तुला काय काम असलं तर असू दे, स्किप कर आणि कुठे जा, इकडे जा. म्हणजे काय कर, आय ची व्हॅल्यू वाढव, इन्क्रीमेंट कर. म्हणजे काय होतंय, तो वर जातो. लक्षात आहे का. इथं मी तर ऑर करतोय, ऑर आय मॉड 7 इज इक्वल टू 0. आय मॉड 7. आता काय होईल सांगा आउटपुट याचं, सांगा बघा सगळ्यांनी. इथं मी काय केलं, चेंज केलाय, आय मॉड 5 इज इक्वल टू 0 और आय मॉड 7 इज इक्वल टू 0. म्हणजे काय येणार आउटपुट सांगा. येस, सांगा सांगा, मेसेज टाईप करा, चालेल. काय होईल अंदाजे सांगा, तुमचं लॉजिकल थिंकिंग करून शॉर्ट मध्ये लिहा, खूप मोठं लिहू नका. Yes, Srishti is right. The number divided by 5 or 7 will not display. म्हणजे कोण, 5 7 10 14 15 20 21 हे सगळे प्रिंट होणार नाही. तर बघा, रन करतोय, 1 2 6 5 गेला, 7 गेला, अँड सो. परफेक्ट, व्हेरी नाईस. मी तुम्हाला हे कळालेलं आहे. आय एम व्हेरी हॅपी. ओके, व्हेरी हॅपी. याच प्रोग्राम मध्ये मी काय करतोय, आता जरा चेंज करतोय. हा झाला एक प्रोग्राम आणि हा झाला दुसरा प्रोग्राम. आता ह्याच प्रोग्राम मध्ये जरासा चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे बघा, इफ आय मॉड 10 इज इक्वल टू 0, कंटिन्यू करू नकोस, ब्रेक कर. तर नवीन कीवर्ड आपण शिकालोय, जो आजचा लास्ट पॉइंट आहे, ब्रेक कर. तर सांगा बघा याचा आउटपुट काय येणार आता. येस, चला सगळ्यांनी टाईप करा. काय होणार आहे, ब्रेक. इफ आय मॉड 10 इज इक्वल टू 0 आला तर ब्रेक कर. ब्रेक म्हणजे काय, यस, हा काय होईल, लूप थांबेल. कधी, जेव्हा पण आय ची व्हॅल्यू 10 होईल, 10 ला 10 न भाग गेला, ब्रेक कर. ब्रेक म्हणजे काय, एक्झिट फ्रॉम लूप. म्हणजे तो डायरेक्टली इथे येणार, एंड. तो डायरेक्टली कुठे येणार, यस. आउटपुट येणारा 1 ते 9 नंबर प्रिंट. बघा शेवटला एंड आला बघा, 1 ते 9 नंबर प्रिंट. व्हेरी गुड. आणि अशा तऱ्हेने आपण शिकलेलो आहोत कंटिन्यू आणि ब्रेक हा कीवर्ड. आपण इथं लिहूया, काय करतोय, ब्रेक, काय करतोय, ब्रेक्स अँड एक्झिट्स फ्रॉम लूप, एक्झिट्स फ्रॉम लूप. आणि अशा तऱ्हेने आपण आज डिसिजन मेकिंग आणि लूप्स
या कन्सेप्टवर काम केलेलं आहे. तर बिकॉज ऑफ टाइम लिमिटेशन्स, 8:30 वाजले आहेत, राईट. 9 पर्यंत जरी असेल तरी आपण आज इथं पण थांबतोय. थोडंसं इमर्जन्सी एक काम आलेलं आहे, राईट. आणि आपण बऱ्यापैकी कन्सेप्ट सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. सर लूपवरचे प्रोग्राम्स मी कसं सॉल्व्ह करू? तर ते सॉल्व्ह करण्यासाठी सर्वांनी, ओके, मी तुम्हाला क्वेश्चन पण ग्रुपमध्ये टाकतोच, पण सर्वांना जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण युट्यूब चॅनलवर जा, आयगॅप टेक्नॉलॉजी या चॅनलवर जाऊन जसं मी तुम्हाला क्वेश्चन दिला होता तोच, राईट. इथे जा युट्यूब चॅनलवर, आयगॅप टेक्नॉलॉजी सर्च करा, एंटर. इथं आलो, इथं आयगॅप टेक्नॉलॉजीच्या प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर सी प्रोग्रामिंगच्या प्लेलिस्ट मध्ये जा. Parakeet AI is an AI job interview assistant that gives you answers. त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथं लूप्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. याच्या क्वेश्चनच्या मोर मध्ये गेला तर मी खूप साऱ्या असाइनमेंट दिल्या, एवढ्या सगळ्या असाइनमेंट दिलेल्या आहेत. किती असाइनमेंट्स आहेत मी शिकवलं त्याच्याही पलीकडे एक्स्ट्रा असाइनमेंट दिल्या आहेत. पहिला क्वेश्चन आहे काय? राईट अ प्रोग्राम टू प्रिंट इवन नंबर्स बिटवीन 1 to 100, ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100, 5 आणि 7 न भाग जाणारे, 5 किंवा 7 ने भाग जाणारे. सर मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करा, पेचे पाडे, खालचे पॅटर्न्स प्रिंट करा. पहिला पॅटर्न आहे स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. इथं आहे पहिल्या लाईनला 5 स्टार, 4 स्टार वगैरे वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला आहे काय आहे? पहिल्या लाईनला 1 2 3 4 5 स्पेस देऊन 1 2 3 4 आणि मग परत एक स्टार, मग परत 1 2 3, मग स्टार स्टार स्टार, मग हा परत स्टार, 1 2 परत स्टार, परत 1 नंतर स्टार. ओके, मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं बघा, इथं 5 स्पेस प्रिंट कर, मग स्टार प्रिंट कर. मग इथं काय कर? 4 प्रिंट कर, मग स्पेस प्रिंट कर, 3 प्रिंट कर, मग स्पेस प्रिंट कर, 2 कर, 1 स्पेस, 1 कर, स्टार प्रिंट, राईट. आणि अशा तऱ्हेने तुम्हाला हे प्रोग्राम्स ट्राय करायचे आहेत सॉल्व्ह करायला. तुम्ही स्वतःहून ट्राय करा. ओके. हाऊ टू बिल्ड लॉजिक इन पॅटर्न्स. देयर इज ओनली सोल्युशन, स्टार्ट वर्किंग. प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस, देयर इज ओनली ऑप्शन, राईट. प्रॅक्टिस करणं हाच एक ऑप्शन आहे. त्याच्यावर प्रॅक्टिस करत गेला. पहिल्यांदा पेपरवर ड्रॉ करा, तुम्हाला काय पाहिजे त्याच्या पाठीमागे लॉजिक तयार करा आणि मग लिहायला चालू. ओके, चुकू दे ना, नो प्रॉब्लेम. एक्झाम्पल, मला हाफ स्टार प्रिंट करायचा आहे. कुठला? हा स्टार. काय सांगतोय? एका लाईनला 1 स्टार प्रिंट करायचा, दुसऱ्या लाईनला 2 स्टार करायचा, तिसऱ्या लाईनला 3 स्टार करायचे. मी बोलतानाच म्हणालो ना, पहिल्या लाईनला 1 स्टार, दुसऱ्या लाईनला 2 स्टार, तिसऱ्या लाईनला 3 स्टार. म्हणजे काय? लाईन्स साठी एक आपल्याला काउंट घ्यायचा आहे आणि स्टार प्रिंट करायसाठीचा एक काउंटर घ्यायचा. मग आपण काय करतोय? लूपच्या आतमध्ये लूप वापरतो. कसं करायचं? जातोय मी म्हणतोय, इथं म्हणतोय मी काय? पॅटर्न डॉट क्यू. इथं म्हणतो मी फॉर लूप आय इन रेंज. किती पाहिजेत आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला किती पाहिजेत? एका लाईनला एकूण किती लाईन्स आहेत? 5 लाईन्स आहेत. मग मी काय करणार? 1 पासून 6 पर्यंत जा किंवा 0 पासून 5 पर्यंत जा, नो प्रॉब्लेम. आणि एक एक स्टेपनं जा. व्हेरी गुड. मग काय कर? परत फॉर लूप घे, जे इन रेंज. कुठून जा? 0 पासून जा. कुठपर्यंत जा? आय एक एक्स्ट्रा असल्या पण जा, एक एक न वाढवत जा. काय कर? प्रिंट कर, स्टार प्रिंट कर आणि काय कर? एंड कर ब्लँक न, राईट. आता रन करतोय, आउटपुट बघा काय आलं? सगळे स्टार एकाच लाईनला आले. का? कारण आपण एका लाईनला प्रिंट करून झाल्यानंतर दुसऱ्या लाईनला प्रिंट करायचं राहिलं. आपण प्रिंट ब्लँक करतोय. प्रिंट ब्लँक करा, फक्त प्रिंट ठेवला तरी चालेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की तुम्ही सांगताय फक्त न्यू लाईन कॅरेक्टर प्रिंट कर आणि पुढे जा. बघा परफेक्ट. सर मला पहिल्या लाईनला 5 पाहिजेत, नेक्स्ट लाईनला 4 पाहिजेत. इथं आपलं इथं फक्त बदला लागेल. काय कर बाबा? 5 पासून चालू कर, कुठपर्यंत जा? आय पर्यंत जा. काय काय करत जा? -1 करत जा, -1 करत जा, उलट करत जा. बघा रन करतोय, किती सोपं आहे, राईट. जस्ट थॉट डोक्यात झाला पाहिजे. सर मगाचा परफेक्ट होता का? होता. फक्त स्टार नंतर एक स्पेस द्या. आता आउटपुट बघा काय होतं? स्टार नंतर आला. सर
तुम्ही म्हटला ना इथं 5 स्पेस प्रिंट करा, मग 4 करा आणि मग स्टार घ्या. मग लिहूया ना, हा फॉर लूप, परत फॉर लूप वर घेतोय आणि तो म्हणतोय जे कुठून चालू कर, 5 पासून चालू कर, कुठपर्यंत जा, सॉरी, हा 5 पासून चालू कर, कुठपर्यंत जा, आय पर्यंत जा आणि काय करत जा, -1 करत जा. याचा स्टार प्रिंट करू नकोस, फक्त स्पेस प्रिंट कर एक. आता बघा आला आपल्याला जे पाहिजे ते, राईट. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला उलटा करायचा आहे प्रिंट, असा करू शकता. सर मला अलाइनमेंट वेगळी पाहिजे आहे, हा पिरामिड उलटा पाहिजे आहे, कसा, इकडं हा पाहिजे, इकडं 2 पाहिजे, इकडं 3 पाहिजे, इकडं 4 पाहिजे, 5 पाहिजे, किंवा हा परफेक्ट. हे कसं करायचं, काय नाही, या स्टार नंतर एक स्पेस काढायचा, प्रिंट करायचं, बंद करा, आउटपुट बघा, परफेक्ट, लॉजिकल आहे, राईट. आणि आता हे मला कसं पाठ झालंय, मी एवढ्या वेळा केलेलं आहे म्हणून मला पाठ झालंय. तुम्ही पण करा ना, पॅटर्नचे प्रोग्राम्स घेऊन बसा, सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, राईट. आणि अशा तऱ्हेने आपण आजच्या केसमध्ये सर्व गोष्टी शिकलेल्या आहेत, लूप्स पासून, सॉरी, डिसिजन मेकिंग पासून लूप्स पर्यंत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कलेक्शन्स नावाचा चॅप्टर बघणार आणि जर वेळ असेल तर आपण फंक्शनला जाऊ किंवा आपण कलेक्शन्स बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. तर उद्याचा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण एआयच्या दुनियेमध्ये सगळ्यात जादा यांचा वापर केला जातो. बाकीचे आहेत पण हे जास्त लागतात, कारण दीज आर कलेक्शन्स, सिस्टीम डिफाईन मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करणारे व्हेरिएबल्स, जे आपण उद्या शिकणार आहोत. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन आणि मॉडेल शिकणार आहोत आणि लास्ट डेला आपण एक्सेप्शन, थोडंसं फाईल हँडलिंग आणि मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघून थांबणार आहोत. तर आज आपण इथं थांबूया. सगळ्यांना कसं वाटलं आजचा हे नेस्टेड लूप, आता जे सांगितलं तेच नेस्टेड लूप होतं बा. फॉरच्या आतमध्ये फॉर वापरला त्यालाच आपण नेस्टेड लूप म्हणतो, राईट. तर सगळ्यांनी प्रॅक्टिस करायचं आहे, सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस करायची. सगळ्यांचा एक्सपिरियन्स काय होता तो चॅटमध्ये मेसेज करू शकतात. आपण 1 मिनिट तुमचे मेसेज वाचून मला थोडा आनंद होतोय, कारण का आय विल कम विथ मोर एनर्जी फॉर टुमॉरो, राईट. आणि तुम्ही पण सगळेजण सेम एनर्जीने उद्या या, सेम असणार आहे, आपण लास्ट डे पर्यंत याच एनर्जीनं जाणार आहोत, राईट. यस, थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन, सगळ्यांचे खूप आभार. येस, खूप जण आपले ऑलरेडी जुने इंटर्न स्टुडंट्स आहेत, त्यांची आपली खास ओळख आहे. बरेच जण चांगले ओळखीचे आहेत, बरेच जण आपल्याकडे 6 मंथ्स ट्रेनिंग मध्ये पण होते, त्यांनी केलं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, नाव इज द इरा ऑफ एआय. तुम्हाला एआय मध्ये उतरलंच पाहिजे, देर इज नो ऑप्शन. सर मी फक्त फुल स्टॅक डेव्हलपमेंट करतो आणि मला चालेल का, नाही. यू हॅव टू बी पार्ट ऑफ एआय, अदरवाइज यू विल बी थ्रोन आउट ऑफ दिस फील्ड. या फील्ड मधून तुम्हाला बाहेर फेकलं जाईल, ठीक आहे. इथं आपण थांबूया आज. धन्यवाद, गुड नाईट.